जय गुरुदेव. आपण आधी प्रेयर करूया, प्रार्थना. ओ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. जय गुरुदेव. आज आपल्याला सत्संगासाठी खूप छान विषय आहे. हे आपले सत्संग सुरू झाल्यापासून एकादशीचा सत्संग मी त्याची वाट बघत असतो आणि तो घेताना खूप आनंद वाटतो किंवा असं तणाव काही वाटत नाही की आपल्याला आता काहीतरी प्रेझेंट करायचंय आणि मग ते प्रेझेंटेशनचा एक मनावरती हे असतो, दबाव असतो. तर हे करताना तसं काही वाटत नाही. याचं कारण बहुतेक ते ह्या ज्ञानामध्ये किंवा भागवत ग्रंथाच्या गोडीमध्ये आहे. आपण मागच्या वेळेला भागवत ग्रंथाचा 11वा स्कंद जो आहे तर त्याचं प्रारूप पाहिलं होतं की त्या 11व्या स्कंदाचं महत्व काय आहे. जसं आपण गीतेचं महत्व पाहतो, श्रुती आणि स्मृतीमध्ये गीतेचं महत्व काय आहे, तसं संपूर्ण भागवतामध्ये 11व्या स्कंदांचं महत्व आहे. आणि त्यामुळे एकनाथ महाराजांनी 11व्या स्कंदावरच टीका ग्रंथ लिहिला किंवा विस्तारित ग्रंथ लिहिला, आपल्याला तो समजावून सांगितला. त्याचं प्रारूप आपण मागच्या वेळेला पाहिलं. आता आपण त्यातला जो पहिला भाग आहे तो म्हणजे कृष्णांच्या सहवासात राहण्याच्या उद्देशानं, म्हणजे भगवान कृष्णांचे नारद हे खूप पराकोटीचे भक्त होते. आपल्याला माहिती आहे की नारद हे ब्रह्मदेवाच्या अनेक पुत्रांपैकी एक पुत्र आहेत आणि म्हणजे नारदांना निर्माण केलं ब्रह्मदेवानं आणि ते देवर्षी या नावानं प्रसिद्धीला आलेले आहेत. तर देवर्षी म्हणजे देवांनी सुद्धा ज्यांना मान्यता दिलेली आहे असे ऋषी, तर ते देवर्षी. आणि असे देवर्षी खूप आहेत, परंतु स्वतः भगवान कृष्ण गीतेमध्ये 10व्या अध्यायातल्या 26व्या श्लोकात म्हणतात की देवर्षीणाम च नारदः, म्हणजे देवर्षीमध्ये मीच नारद आहे किंवा तू मला नारदामध्ये पहा. इतके भगवंत आणि नारद एकरूप झालेले आहेत. तर असे हे नारद कृष्णांनी ज्या वेळेला पृथ्वीवरती अवतार घेतला, अवतार या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीच असेल. अव म्हणजे खाली आणि तृ म्हणजे उतरणे. जसं आपण म्हणतो तृण, तर जे सगळ्यात खाली आहे ते तृ, आणि अव म्हणजे खाली. आपण म्हणतो एखाद्याची अवनती झाली किंवा पृथ्वीला एक नाव आहे अवनी, अवनी म्हणजे पृथ्वी. तर अव अधिक तृ त्याच्यापासून शब्द बनला अवतार. म्हणजे जो देव किंवा जो ईश्वर जो वरती कुठेतरी आहे किंवा आपल्यापासून वेगळीकडे आहे, तर तो जमिनीवरती आपल्यासारख्या माणसांचं रूप घेऊन येतो, म्हणून त्याला अवतार म्हटलं जातं. तर असे भगवंतांनी 24 अवतार घेतले आहेत असं म्हणतात. कुणी कुणी 10 अवतार आहेत असं पण म्हणतात. म्हणजेच कुणी कुणी म्हणतात म्हणजे आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये 10 अवतारांची पण बेरीज आहे आणि 24 अवतारांची पण बेरीज
आहे. तर असे हे नारद मुनी त्या 24 अवतारांपैकी ते एक होते. आणि त्यांनी म्हणजे जे 24 अवतार, आता ते आपण त्यातले जर काही पाहायचे झाले तर सनकादिक मुनी जे आहेत, सनक आणि इतर जे ऋषी आहेत ते, त्यानंतर वराह अवतार, नरनारायणाचा अवतार, कपिल मुनीचा अवतार, दत्तात्रेयाचा अवतार, ऋषभदेवांचा अवतार, मत्स्य, कूर्म, धन्वंतरी, मोहिनी, नृसिंह, वामन, म्हणजे असे जे 24 अवतार होते त्याच्यामध्ये नारद हा भगवंताचा एक अवतार आहे. तर असे हे नारद रूपी भगवंतच पण नारदाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी अवतार घेतल्यानंतर ते वेगळे झाले. तर ते भगवान कृष्णाला भेटण्यासाठी वरचेवर यायचे द्वारकेला. तर असेच ते द्वारकेला एक दिवस आले आणि आल्यानंतर जसं आपण कोणाकडे पण गेलं की अगोदर थोरा मोठ्यांच्या पण भेटी घेतो, तर तसंच नारद भगवंतांचे आई वडील, भगवान श्रीकृष्णांचे आई आणि वडील वसुदेव आणि देवकी यांच्या भेटीला गेले. कृष्णांच्या वडिलांचं नाव माहिती आहे आपल्याला, वसुदेव. आता वसुदेव आणि वासुदेव काय फरक आहे? तर वसुदेवांचा जो पुत्र तो वासुदेव, दोन्हीत फरक आहे. आपला असा घोटाळा होऊ शकतो म्हणून मी तुम्हाला ते मध्ये मध्ये सांगतो. तर वासुदेव हे कृष्णाचं नाव आहे आणि वसुदेव हे कृष्णाच्या वडिलांचं नाव आहे. तर अशा ह्या वसुदेव आणि देवकीला भेटण्यासाठी नारद त्यांच्या कक्षामध्ये गेले. त्यांच्या कक्षामध्ये गेल्यानंतर देवर्षी आलेत म्हणून वसुदेवांनी त्यांचं खूप आदर स्वागत केलं. त्यांना त्यांची विधीपूर्वक पूजा केली नारदांची, त्यांना प्रणाम केला, बसायला आसन दिलं, त्यांची स्तुती केली अगोदर खूप. आणि ती स्तुती केल्यानंतर त्यांनी नारदांना विनंती केली की मी खूप पूर्वी भगवंतांची आराधना केली होती, पण ती मी मुक्तीसाठी नव्हती केली. तर त्यावेळेला स्वतः भगवंतांनीच पुत्र रूपाने माझ्या पोटी यावं अशी माझी इच्छा होती, कारण मी त्यांच्या मायेने मोहित झालेलो होतो. मला इतका त्यांच्या मायेचा मोह पडला होता की मी त्यांना विनंती केली की तुम्हीच पुत्र रूपानं माझ्या पोटी या म्हणून. आणि भगवंतांनी ती इच्छा वसुदेवाची मान्य केली. परंतु आता मला मुक्ती हवी आहे आणि ह्या मुक्तीसाठी मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारतो की तुम्ही मला भागवत धर्मासंबंधीची माहिती द्या किंवा भागवत धर्माचा तुम्ही मला उपदेश करा. तुम्ही असा उपदेश करा की ज्याच्यामुळं मी संकटांनी वेढलेल्या ह्या संसारातून सहज पार होऊन जाईल. हा प्रश्न कसा आहे? संकटांनी वेढलेल्या संसारातून कसा पार होईल? सहज पार होईल. तर असं तुम्ही काहीतरी मला ज्ञान द्या. पहा किती गमतीची गोष्ट आहे की साक्षात भगवंत ज्यांचे पुत्र आहेत, ज्या श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला, त्या भगवंतांचे आई वडील ते कुणाकडून उपदेश घेत आहेत? नारद मुनींकडून. हो ना. म्हणजे आपण SSY क्लासमध्ये खूपदा म्हणतो ना की तुमचे जवळचे नातेवाईक असतील, आई वडील असतील, तर त्यांना काय करा? दुसऱ्या शिक्षकांच्या वर्गात पाठवा, नाही का? तर कदाचित ते तसंच काहीसं असावं असं वाटतं. तर हा जो प्रश्न विचारला नारद मुनींना, त्यामुळे त्यांना भगवंतांचं खूप तीव्रतेनं स्मरण झालं. इतक्या तीव्रतेनं स्मरण झालं की त्यांच्या डोळ्यामध्ये चटकन अश्रू उभे राहिले भक्तीपोटी. आपल्याला माहिती आहे की नारद हे तिन्ही लोकांमध्ये सहज लीलया प्रवास करायचे आणि त्यांच्या हातामध्ये वीणा असायची. वीणा म्हणजे ते गायन कलेचे पण अध्वर्यू होते किंवा गायन कला पण त्यांना खूप चांगली अवगत होती. तर ते गायन कसलं करायचे? तर सतत 24 तास नारायण नारायण हा मंत्र त्यांच्या तोंडी असायचा. खरं तर नारद ही एक खूप उच्च कोटीचे ऋषी, परंतु आपल्याकडे मराठीमध्ये त्यांना आपण बोली भाषेमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला काहीतरी हिणवण्यासाठी म्हणून आपण एखाद्याला कळीचा नारद अशी एक उपाधी देतो, परंतु खरं वास्तव तसं नाहीये. ते जे काही करायचे ते काही घटना, विशिष्ट घटना घडून याव्यात म्हणूनच त्यांना ते तिथे जाऊन ते
तो निरोप द्यावा लागायचा. तर अशा रीतीनं हे नारद त्यांनी वसुदेवांचं कौतुक केलं की तुम्ही जो काही मला प्रश्न विचारला हा खूप सुंदर प्रश्न आहे आणि हा तुमचा जो निश्चय आहे हे ज्ञान घेण्याचा हा खूप चांगला निश्चय आहे. कारण हा भागवत धर्म खूप श्रेष्ठ धर्म आहे. हा ऐकल्यानं, याचा उच्चार केल्यानं किंवा याचं स्मरण केल्यानं, ह्या धर्माचा स्वीकार केल्यानं किंवा त्याला मान्यता दिल्यानं दुर्जन लोक सुद्धा त्याच क्षणी पवित्र होतात, असं नारदांनी त्यांना सांगितलं. आणि मग नारद त्यांना इतिहास सांगू लागले. हा इतिहास आपण मागच्या सत्संगात पाहिला होता, पण अगदी थोडक्यात त्यातला काही भाग आपण आज बघूया, कारण काही लोक आज नव्यानच सत्संगात जॉईन झाले असतील. तर नारद मुनी सांगू लागले की ब्रह्मदेवाचा पुत्र मनू म्हणजे शेवटचा पुत्र. ब्रह्मदेवाला अनेक पुत्र त्यानं काही निर्माण केले, काही त्याच्या कल्पनेनं झाले, काही त्याच्या शरीरापासून निर्माण झाले, काही हातापासून निर्माण झाले, काही पोटापासून निर्माण झाले. तर असा ब्रह्मदेवाचा शेवटचा पुत्र म्हणजे त्याचं नाव मनू किंवा स्वयंभू मनू. आपण मानव म्हणतो. मानव का म्हणतो माहितीये का? कारण आपण सगळे त्या मनूचे पुत्र आहोत. त्या मनूनं आपल्या सगळ्यांना निर्माण केलं. तो मनूचा पुत्र म्हणून मानव. तर तो स्वयंभू मनू. त्या मनूचा पुत्र प्रियव्रत, पहिला पुत्र. प्रियव्रताचा पुत्र अग्निध्र, अग्निध्रचा नाभी आणि नाभीचा ऋषभदेव. हे जे ऋषभदेव आहेत हे खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे हे खूप मोठे ऋषी पण होते आणि यांच्यापासूनच जैन पंथ सुरू झाला. जैनांचे पहिले तीर्थंकर जे आहेत त्यांना ऋषभदेव असं म्हटलं जातं. जैनांचे तीर्थंकर एकंदर 24, त्यातले पहिले ऋषभदेव. आणि त्यापासून मग नंतर इतर निर्माण झाले म्हणजे त्यांच्या पोटी जन्माला आले असं नाही, तर काही हजार वर्षानंतर दुसरे तीर्थंकर, त्यानंतर काही हजार वर्षानंतर तिसरे, असे त्यांचे तीर्थंकर निर्माण झाले. तर ह्या ऋषभदेवाला 2 पत्नी होत्या. एकीला 99 मुलं होते आणि दुसरीला एकच मुलगा होता. तर असे हे ऋषभदेव आणि त्यांचे पुत्र बाहुबली आणि दुसरे भरत. तर ह्या भरताला, हा भरत चक्रवर्ती सम्राट होता आणि त्याच्यावरूनच आपल्या देशाला भारत नाव पडलेलं आहे. ह्या भरताला आणखी 99 भाऊ होते. त्या 99 भावातले 9 भाऊ इतर वेगवेगळ्या देशांचे राजे झाले. 81 कर्मकांडी ब्राह्मण झाले आणि जे 9 उरले ते योग साधना करून योगेश्वर ह्या पदवीला प्राप्त झाले. ते मोठे ज्ञानी झाले. त्यांनी परिश्रमपूर्वक आत्मविद्या मिळवली. कुणी? ऋषभाच्या 9 मुलांनी. आणि आत्मविद्या मिळवल्यामुळं ते नेहमी दिगंबर अवस्थेत राहत. ते कुठलंही वस्त्र धारण करत नसत आणि ते वेगवेगळ्या अधिकारी पुरुषांना भेटून त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश करायचे, कारण ते स्वतः आत्मज्ञानी होते हे 9 योगेश्वर. आता ही कथा सगळी नारद सांगतायत वसुदेव आणि देवकीला. आणि ही कथा सांगताना त्यांना हे सांगायचंय की हे 9 योगेश्वर फिरत फिरत ते संपूर्ण पृथ्वी तलावरती काय करायचे? त्यांचा विहार करायचे. असंच ते फिरत फिरत कुठे आले? तर ते एका वनामध्ये आले जिथे निमी राजा हा काय करत होता? एक यज्ञ त्याने आरंभ केलेला होता निमी राजाने. आणि त्या यज्ञामध्ये जे ऋत्विज होते, यज्ञातला अग्नी होता, हा राजा होता, राजाचं मंत्रिमंडळ होतं. आणि तिथे हे ऋषी जाऊन फिरत फिरत सहज म्हणून पोहोचले. पोहोचल्यानंतर हे सगळेजण उभे राहिले की 9 योगीराज योगेश्वर आपल्याकडे आलेले आहेत. त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं, त्यांचा सत्कार केला, त्यांना उच्चासन बसायला दिलं, त्यांची खूप स्तुती केली. आणि ती स्तुती केल्यानंतर त्यांनी त्यांना विचारलं की हे योगेश्वर, तुम्ही आम्हाला काही उपदेश करा. असं म्हणून मग त्या निमी राजानं त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली त्या योगेश्वरांना. आणि योगेश्वरांनी त्यांना उत्तर द्यायला सुरुवात केली. तर ही जी प्रश्न आणि उत्तरं आहेत, ही प्रश्न आणि उत्तरातून जे ज्ञान मिळालं ते ज्ञान म्हणजेच नारदांनी
भगवंतांच्या आई वडिलांना दिलेलं ज्ञान. पण नारद असं नाही म्हणाले की तुम्ही मला ज्ञान विचारलंय तर मी तुम्हाला ज्ञान देतो. नारद असं नाही म्हणाले. नारद काय म्हणाले, मी तुम्हाला कथा सांगतो की भूतकाळामध्ये काय होऊन गेलं आपल्या इतिहासात, आणि कथा रूपानं योगेश्वर निमी राजाला काय ज्ञान देत आहेत ते मी फक्त तुम्हाला पोस्टमन सारखा तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. इतक्या लीन भावानं, इतक्या साधेपणानं नारदासारखे देवर्षी हे ज्ञान देत आहेत. म्हणजे आपल्याला सुद्धा हे खरंच खूप शिकण्यासारखं आहे. एखादी गोष्ट ज्या वेळेला आपण सांगतो कुणाला शिकवतो, आपल्याला किती अहंकार होतो ना, मी शिकवतोय, मी सांगतोय, मी किती छान सांगतोय. तर अशी ही कथा. तर आता हे त्यांनी काय ज्ञान दिलं, त्यांच्यामध्ये काय प्रश्न उत्तर झाली, आपण त्याच्याकडे जाऊया. तर त्याच्यासाठी मी एक छोटंसं प्रेझेंटेशन पण केलेलं आहे, तर ते आपण पाहूयात. तर हा जो नारद मुनींनी उपदेश केला भगवंताच्या आई आणि वडिलांना, तर त्याचा कथाभाग आपण आता हा थोडक्यात पाहिला. ते जे ऋषभ राजाचे 9 पुत्र होते त्यांची नावं अशी होती: कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन. तर ते व्यक्त आणि अव्यक्त हे जे जग आहे, हे सगळं जग म्हणजे भगवंताचं रूपच आहे असं मानून पृथ्वीवर विहार करायचे. तर जो निमी राजा आहे त्याचं दुसरं नाव होतं विदेह राजा. त्याच्या आश्रमात ते योगायोगानं जाऊन पोहोचले. हा कथाभाग आपण पाहिलाच होता. आता मग विदेह राजाने त्यांना पहिला प्रश्न विचारला की हे मुनिवर किंवा हे ऋषींनो, तुम्ही आम्हाला आमच्या परम कल्याणाविषयी सांगा. तुम्ही आम्हाला भागवत धर्माचा उपदेश करा, असं त्यांना प्रश्न केला. ते त्यांना विचारत आहेत की आम्ही जर ऐकण्याचे अधिकारी आहोत असं तुम्हाला वाटत असलं तर तुम्ही आम्हाला हे सांगा. आणि तिथे 9 जण होते. मग त्यातले जे योगेश्वर कवी होते त्यांनी त्यांना प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं, काय प्रश्न होता पहिला, की आमच्या परम कल्याणाविषयी सांगा किंवा आम्हाला भागवत धर्माचा उपदेश करा. त्यावर कवी सांगतात की भगवंताच्या चरणाची नित्य उपासना केल्यानं उद्विग्न बुद्धी शांत होते. आता ही बुद्धी उद्विग्न कशामुळे होते, तर आपल्याला हे जे नश्वर पदार्थ आहेत त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण झालं, ममता, अहंकार निर्माण झाला, शरीराविषयी अहंकार निर्माण झाला की त्यातनं आपली बुद्धी उद्विग्न होते. तर ती शांत कशी होणार, तर भगवंताच्या चरणाची नित्य उपासना केल्यानं. मग भगवंताची सहज प्राप्ती कुठून होऊ शकते, तर भागवत धर्मातून होऊ शकते. आणि तोच भागवत धर्म तुम्ही डोळे बंद करून जरी पालन केला तरी सुद्धा तुमचं कुठलंही पतन होत नाही. हे विशेषत्वानं का सांगितलं बरं, कारण त्या काळामध्ये आणि बऱ्याचदा आज सुद्धा की पूजांचं, यज्ञांचं खूप अवडंबर केलं जातं. आणि ह्या यज्ञांमध्ये थोडीशी जरी चूक झाली तरी त्याचे काही विपरीत परिणाम होतात असं सांगितलं जातं. त्यामुळं सर्वसामान्यांसाठी असा काहीतरी मार्ग हवा होता की जो डोळे बंद करून पाळला, कितीही चुका झाल्या तरी तुमचे कुठेही पतन होणार नाही, कुठेही अवनती तुमची होणार नाही. आणि मग त्या ठिकाणी योगेश्वर कवी एक श्लोक सांगतात जो आपण पूजेत नेहमी म्हणतो परंतु थोडा वेगळा म्हणतो. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मनावा अनुसृत स्वभावात करोति यद यत् सकलम परस्मै नारायणायेति समर्पयेत. तर हा त्यांनी भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगितला. आपण हा श्लोक अनेकदा म्हणतो पण त्याचा अर्थ आपण कधी समजावून घेतो का, तर इथं अर्थ दिलेला आहे की काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी, मन, इंद्रिय, बुद्धी, आत्मन म्हणजे अहंकार, आणि अनुसृत स्वभाव म्हणजे तुम्हाला आपोआप जो मिळालेला आहे
त्रिगुणातून मिळालेला जो स्वभाव आहे तो स्वभाव. ह्या सगळ्यांनी जी कर्म केली जातात ती परमपुरुष नारायणाला अर्पण करावीत. सकलम परस्मै नारायणायेति. तर ही जी कर्म शरीरापासून कर्म घडतात, वाणीपासून घडतात, आपण बोलतो ते कर्म आहे, मनानं विचार करतो ते कर्म आहे, इंद्रियांनी काही कृती केली जाते ते पण कर्म आहे, बुद्धी काही निर्णय करते तो निर्णय करणं हे सुद्धा कर्म आहे. आपला अहंकार आणि आपला स्वभाव याच्यातून घडणाऱ्या गोष्टी हे पण काय आहेत? कर्मच आहेत. आणि ह्या कर्मामुळे काय होतं तर आपली ईश्वरासोबत विन्मुखता निर्माण होते, स्वतःच्या खऱ्या रूपाची विस्मृती होते किंवा आपल्याला देहाचा अभिमान होतो आणि त्या सगळ्यामधून भीतीची निर्मिती होते. जेव्हा जेव्हा हा देह माझा आहे असं वाटतं आपल्याला तेव्हा त्या देहाच्या रक्षणाची भीती निर्माण होते. आता याच्यावरती त्या भयावरती उपाय काय तर हे कवी योगेश्वर कवी नावाचे ते ऋषी पुढे सांगत आहेत की गुरुंना आराध्य दैवत मानून त्या ईश्वराचं भजन करावं. पहा 37व्या श्लोकामध्ये त्यांनी गुरूंची आठवण काढली आहे की गुरूंना आराध्य दैवत मानलं पाहिजे. म्हणजे ते म्हणतात ना की गुरु गोविंद दोघे जणही उभे आहेत तर मी कुणाचं दर्शन घेऊ, काके लागू पाय. तर गुरूंचं दर्शन घ्यावं म्हणून सांगतात. का तर गुरु आपल्याला त्या ईश्वरापर्यंत घेऊन जातात किंवा ते ज्ञान देतात आवश्यक असलेलं. जो स्वप्नाप्रमाणे हा जो प्रपंच आहे जो खरं तर वास्तवामध्ये नाहीये तो आहे असा वाटू लागतो आणि त्यामुळं आपलं मन संकल्प आणि विकल्प करतं आणि त्यामुळं भय निर्माण होतं. तर त्यासाठी काय करायचं? भगवंताचे जन्म आणि त्यांचं लीला याच्या मंगल कथा आपण ऐकाव्यात. हे पहा कवी सांगत आहेत, मुनिवर किंवा योगेश्वर कवी कुणाला सांगतायत? राजा निमीला. आणि काय सांगत आहेत? भागवत धर्म सांगत आहेत. हा भागवत धर्म काय आहे तर भागवत धर्म म्हणजे स्वतः कृष्णानं सर्वसामान्यांना माझी प्राप्ती कशी करून घ्यायची ह्याचं जे ज्ञान दिलंय, याचा जो उपदेश केलेला आहे तो ज्ञान तो उपदेश म्हणजे भागवत धर्म. त्यात काय सांगितलेलं आहे तर भागवत धर्मात हे सांगितलंय की भगवंताचे जे जन्म झाले 24 जन्म आणि ते 24 जन्म घेऊन त्यांनी ज्या वेगळ्या वेगळ्या लीला केल्या त्या लीलांच्या ज्या कथा आहेत त्या कथा तुम्ही ऐकल्या पाहिजे. तसंच ह्या पुन्हा पुन्हा कथा ऐकल्या पाहिजेत. खरं तर झालंय काय आता आपण विकासाच्या नावाखाली किंवा सुधारणेच्या नावाखाली सुशिक्षिततेच्या नावाखाली जुनं वाङ्मय पुराण कथा ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आता हल्ली आपण येता जाता टीव्हीचं बटन दाबायचं किंवा मोबाईल ओपन करायचा आणि त्याच्यात वेगळ्या वेगळ्या सिरियल बघत बसायचा. पण खरं तर आपली 18 पुराणं, अष्टादश पुराणेषु असं म्हणतात, तर ही 18 पुराणं आणि आपलं वाङ्मय जर तुम्ही वाचायला घेतलं ना तर तुम्हाला आयुष्यभर कुठली सिरियल बघायची गरज नाही. टीव्हीवरची टीव्ही चालू सुद्धा करण्याची गरज नाही. इतक्या सुंदर सुंदर कथा आपल्याकडे त्या वाङ्मयामध्ये आहेत. पुढे सांगतायत भगवंताचं नाव आणि त्याची स्तोत्र संकोच सोडून गात राहावी. पहा विशेषत्वानं सांगतायत संकोच सोडा, अगदी मोठमोठ्यानं त्याचं गायन करा. तुम्ही पाहिलं असेल आपल्या माहितीतली आपल्या घरातली काही जुनी लोक वयस्कर लोक त्या आंघोळीला गेल्यानंतर मोठमोठ्यानं स्तोत्र म्हणतात. तर हे भगवंताचं नाम आणि स्तोत्र संकोच सोडून गात राहावं. तुम्ही पाहता अमेरिकेच्या रस्त्यावरून इस्कॉनचे साधक हातामध्ये विणा टाळ चिपळ्या घेऊन भर रस्त्यावरून धोतर नेसून अंगामध्ये कुर्ता घालून लांब शेंडी ठेवून नाचत नाचत भगवंताचं नाव घेत फिरत असतात, हरे रामा हरे कृष्णा म्हणून. तसं का करतात ते? कारण भागवतामध्ये स्वतः भगवंतांनी सांगितलंय की भगवंताचं नाव आणि त्याची स्तोत्र ही संकोच सोडून गावीत, त्याचा कुठलाही संकोच बाळगू नये.
प्रपंचातले सगळे व्यवहार त्यात आसक्ती न ठेवता करावेत. ह्या सगळ्यामुळं आपल्या हृदयात प्रभूविषयी प्रेम निर्माण होतं. पहा, ही सगळी प्रक्रिया ही खूप नाजूक प्रक्रिया आहे. मी सुद्धा इकडे का वळलो बरं? सिद्ध समाधी योग केला, पुष्कळ ज्ञान घेतलं, एएमसी केल्या, बीएसटी केल्या, इनिशिएटर म्हणून ब्रह्मोपदेश दिले, हे सगळं केलं तरी सुद्धा कुठेतरी कशाची तरी कमी जाणवत होती. ही कमी कशाची आहे? तर गुरुजींनी परिपूर्ण ज्ञान दिलं, पण ते घेण्यात आपण कुठेतरी कमी पडलो. कारण सदा सर्व काळ नेहमीसाठी गुरुजींसोबत संपर्क नाही राहू शकला, त्यांच्या सहवासात नाही राहू शकलो. आणि मग जे काही राहिलं, चुकलं, सुटलं, ते इथे सापडायला लागलं. कारण ह्या सगळ्यामध्ये भक्ती हा खरोखर खूप मोठा भाग आहे. आणि त्या भक्तीविषयीचं ज्ञान मिळवण्यामध्ये कुठेतरी मी कमी पडलो, आणि त्यामुळं मला इकडे वळाल्यानंतर जे हवं ते मिळालं. आणि आता लक्षात यायला लागलं की जे दुवे चुकलेले आहेत, सिद्ध समाधी योगातले, त्याच्या साधनेतले, ते दुवे इथे सापडायला लागले. आणि त्या दुव्यामुळे आपल्या साधनेमध्ये आता जास्त जास्त सखोलता येऊ लागली. ती साधना आधी गोड होऊ लागली किंवा गोड वाटू लागली. का गोड वाटते? तर इथं सांगत आहेत की त्यामुळे हृदयात प्रभूचं प्रेम निर्माण होतं. आणि हे प्रभू प्रेम निर्माण होणं खूप आवश्यक आहे. ते निर्माण होण्यासाठी काही विशेष प्रक्रिया आहे. आपण एएमसी मध्ये म्हणतो की तुमच्या समोर जो कोणी बसलेला आहे त्याच्यामध्ये देव बघा. पण आपण तो देव बघण्यात कमी पडतो का? त्याचं कारण इथं दडलेलं आहे. तो देव बघण्यासाठी जो अभ्यास व्हायला हवा, जी भक्ती आपल्या हृदयामध्ये निर्माण व्हायला हवी, जे प्रभूबद्दलचं प्रेम निर्माण व्हायला हवं, त्यासाठीची जी शेताची नांगरणी आहे, जी शेताची तयारी आहे, ती पूर्वी झालेली नाहीये. आणि त्यामुळं आपण ते पाहायला कुठेतरी कमी पडतो. आणि मग पुढे सांगताय तिथे की हे हृदयामध्ये प्रभूबद्दल प्रेम निर्माण झालं की तो भक्त हसायला लागतो, रडू लागतो, नाचू लागतो, प्रभूच्या नावाने त्याला हाका मारतो, प्रभूचं गुणगान करतो. आपल्याला हे सगळं विचित्र वाटतं. परंतु मीरेच्या जर आपण कथा ऐकल्या तर त्या कथांमध्ये हेच घडत नाही का? आणि पुढे पहा, 40व्या श्लोकामध्ये ते मुद्दाम सांगतायत की त्याला कोण काय म्हणेल याची पर्वा नसते. प्रभूचं नाव घेत असताना तो नाचू लागतो, रडू लागतो, आणि त्याला अजिबात पर्वा नसते की मला कोण नावं ठेवील, कोण काय म्हणेल. कारण त्याच्या हृदयामध्ये ते प्रेम निर्माण झालेलं आहे. ते खरं प्रेम आहे. आणि मग पुढे कवी सांगू लागतात की हा जो भगवंत आहे हा कुठे पाहायचा? खर तर परिपूर्ण ज्ञान ह्या 9 योगेश्वरांनी दिलेलं आहे. ते काय सांगतायत पुढे की हा प्रभू, हा भगवंत आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी, म्हणजे ही पंचमहाभूत झाली. पण सांगताना त्यांनी सूक्ष्माकडून स्थूलाकडे गेले. आकाश हे सगळ्यात सूक्ष्म आणि पृथ्वी सगळ्यात स्थूल. तसंच ग्रह, नक्षत्र, सगळे प्राणी, 8ही दिशा, वृक्ष, वनस्पती, नद्या, समुद्र, चर आणि आचर, ह्या सगळ्यांना भगवंताचं शरीर समजावं. काय सांगतायत? कुठं पाहायचा भगवंत? ह्या सगळ्यांना भगवंताचं शरीर समजावं आणि त्याला अनन्य भावे नमस्कार करावा. आपले पूर्वज का नदीची दर्शन घेतात? आपल्या पुलावरून गाडी जाताना आपण बसमध्ये असतो, आपल्या शेजारी एखादी म्हातारी बसलेली असते, ती कडोसरीचा रुपया काढते आणि खिडकीतून बाहेर फेकते. काय असतं हो तिच्या मनामध्ये? ती त्या नदीला अनन्य भावानं नमस्कार करत असते. आणि आपण तिच्याकडे अडाणी म्हणून पाहत असतो. खरं तर कोण अडाणी आहोत? आपण अडाणी आहोत की ती अडाणी? मन कुणाचं मोठं आहे? तिचं मन मोठं आहे की आपलं मन मोठं आहे? आपण विकासाच्या नावाखाली त्या देवता स्वरूप ज्या नद्या आहेत, समुद्र आहेत, त्यांचं काय करतोय? प्रदूषण करतोय, त्यांना घाण करतोय. आणि आपल्या पूर्वजांनी
त्यांना देव समजून त्यांची निगा राखलेली आहे. याचा परिणाम काय होतो? जसं जेवणातला प्रत्येक घास आपल्याला 3 गोष्टी देतो. आपल्याला तो तृप्ती देतो. जेवल्यानंतर आपण तृप्त होतो. जेवत असताना तृप्त होतो. आपल्या शरीराचं पोषण होतं प्रत्येक घासामुळे. आणि आपल्याला जी भूक लागलेली असते त्या भुकेचा नाश होतो. तसंच हे जे भगवंताचं प्रेम आहे, ही जी भक्ती आहे, ती आपल्याला काय देते? किंवा हा जो नमस्कार केल्यामुळे आपल्याला काय प्राप्त होतं? तर साक्षात ईश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान मिळतं. भगवंताबद्दल भक्ती निर्माण होते आणि वैराग्य मिळतं. म्हणजे भक्ती, त्याचं ज्ञान आणि वैराग्य, ह्या 3ही गोष्टी आपल्याला एकत्रितच मिळतात. आणि ह्या सगळ्यातून परम शांतीचा अनुभव प्राप्त होतो. म्हणजे प्रश्न विचारला होता विदेह राजानं पहिला, की आम्हाला आमच्या परम कल्याणाविषयी किंवा भागवत धर्माचा उपदेश करा. आणि त्याच्यामध्ये कवींचं उत्तर इथे पूर्ण झालं. कवींनी काय सांगितलं? आपली सगळी कर्म नारायणाला अर्पण करावी, भक्ती निसंकोचपणे करावी, सगळं ब्रह्मांड त्याचं शरीर आहे असं समजून त्याला नमस्कार करावा, आणि त्यामुळे तुम्हाला काय होतो? परम शांतीचा लाभ होतो. पहिला प्रश्न संपला, त्याचं उत्तरही संपलं. आता राजाला दुसरा प्रश्न विचारायचा होता. मग राजा दुसरा प्रश्न विचारतो. काय प्रश्न आहे त्याचा? की भागवत कुणाला म्हणावं? म्हणजे भगवंताचा जो भक्त, त्याला भागवत म्हटलं जातं. भागवत महापुराण आहे, त्यालाही आपण भागवत म्हणतो. पण इथे जे भागवत म्हटलंय, ते भागवत म्हणण्याचा उद्देश म्हणजे भगवंताचे भक्त हे कोण आहेत? ह्या भक्ताची लक्षणं काय आहेत? तुम्ही आता भागवताचं बद्दल सांगितलं, मला ज्ञान दिलं, पण मला आता भक्ताबद्दल पण थोडंसं सांगा, असं विदेह राजाचा प्रश्न आहे. की त्या भागवताची कुठली लक्षणं असतात, भक्ताची कुठली लक्षणं असतात की त्याच्यामुळे तो भगवंताला प्रिय होतो? हा प्रश्न विचारला. ह्या प्रश्नाचं उत्तर दुसरे योगेश्वर देऊ लागले. तिथे 9 जण आलेले. कवींचं उत्तर झालं. आता हरी नावाचे योगी त्याला उत्तर देऊ लागले. ते काय सांगतात की भागवताची लक्षणं काय आहेत? तर भागवत तो आहे, भक्त तो आहे की जो आत्मस्वरूप भगवंताला सगळ्या प्राण्यांमध्ये बघतो. तो जो भगवंत आहे प्रत्येक प्राण्यामध्ये तो त्याला पाहतो. तसंच सगळं चराचर जे आहे ते आत्मस्वरूप भगवंतात पाहतो. आत्मस्वरूप भगवंत म्हणजे काय? आपण स्वतः, आपला आत्मा. हा जो आत्मा आहे तो भगवत स्वरूप आहे. ह्या स्वतःमध्ये इतर सर्वांना पाहायचं. म्हणजेच मी स्वतः आणि इतर सगळे याच्यामध्ये अभेद झाला, काही भेद राहिलाच नाही. त्यांच्यामध्ये भगवंताला पाहायचं आणि स्वतःमध्ये त्यांना पाहायचं, सगळ्या प्राणी मात्राला. म्हणूनच आपण म्हणतो ना की एकनाथ महाराजांनी, ज्ञानेश्वरांची पण कथा आहे की ज्ञानेश्वरांच्या परीक्षा घेताना पैठणला त्या ब्रह्मवृंदानं त्या रेड्याच्या पाठीवर काठीने वळ उमटवला, तर तोच वळ कुठे उमटला? ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उमटला. म्हणजे ते स्वतः आणि तो रेडा हे एकरूप झालेले होते. तर तो अर्थ इथे की भगवंताला सर्व प्राण्यांमध्ये आणि सर्व प्राण्यांना भगवंतामध्ये पाहतो. आणखीन पुढे सांगतायत की तो जो भक्त आहे त्याचे 3 प्रकार आहेत. एक प्रकार आहे तो म्हणजे कनिष्ठ भक्त आहे. तो भक्त आहे पण तो कनिष्ठ आहे. का? तो काय करतो? तर तो फक्त मूर्तीची पूजा करतो, श्रद्धेने करतो, पण मूर्तीची करतो. तो इतरांवर प्रेम करत नाही, भक्तांवर प्रेम करत नाही. त्याच्यामुळे त्याला कनिष्ठ म्हटलेलं आहे. मध्यम भागवत आहे किंवा मध्यम भक्त आहे, तो काय करतो? तो भगवंतावर प्रेम करतो, भगवंताचे जे भक्त आहेत इतर त्यांच्याशी मैत्री करतो,
दुःखी आणि अज्ञानी लोक जे त्यांच्यावरती कृपा करतो. पहा दोघांमधला फरक लक्षात घ्या बरं का, कनिष्ठ आणि मध्यम. आणि जे भगवंताचा द्वेष करतात, आपल्या आजूबाजूला असे लोक असतात की जे ईश्वराचा द्वेष करतात, ईश्वरावरती विश्वास ठेवत नाहीत, प्राणी मात्रांचा द्वेष करतात, त्यांना इतर प्राण्यांबद्दल प्रेम नसतं, त्यांची हा उपेक्षा करतो, त्यांचा तिरस्कार नाही करत. उपेक्षा करतो म्हणजे काय? उपेक्षा आणि तिरस्कार दोन्हीमध्ये फरक आहे पहा. तिरस्कार करणं म्हणजे काय? तर आपल्या हृदयामध्ये त्यांच्याबद्दल तिरस्कृततेची भावना आहे, त्यांच्याबद्दल द्वेष आहे. आणि उपेक्षा म्हणजे काय? तर उपेक्षा म्हणजे त्यांच्याबद्दल दया आहे, की अरे रे, ह्या बिचाऱ्याला ज्ञान नाही आणि अज्ञानामुळे हा भगवंताचा द्वेष करतोय, याला ज्ञान द्यायला हवं. म्हणजे त्याला द्वेष नाही वाटत, तर त्याला त्यांची उपेक्षा वाटते. तो मध्यम भागवत. मग उत्तम भागवत काय झाला, किंवा उत्तम भक्त कुठला? तर उत्तम भक्त हा इंद्रियांनी विषयाचं ग्रहण करतो. डोळ्यांनी दृश्य बघेल, नाकाने वास घेईल, कानांनी संगीत ऐकेल, पण तो त्याची आवड नावड करत नाही. म्हणजे हे मला आवडतंय आणि ते मला आवडत नाही असं त्याला काही नसतं. म्हणजेच काय, तर तो समाधी स्थितीमध्ये असतो, समत्वामध्ये असतो. मला मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी ठीक. तो ही सगळी भगवंताची माया आहे असं समजून चालतो. माझ्या आजूबाजूला जे काही आहे ही सगळी ईश्वराची माया आहे, त्यानं सगळं निर्माण केलंय. माया म्हणजे काय? तर नाटक किंवा नाट्य. आपण नाटक बघायला जातो, आपल्याला माहिती असतं हे सगळं खोटं आहे म्हणून, पण तरी आपण काय करतो? त्याचा रस घेत असतो. खोटं आहे म्हणून 10-15 मिनिटं पाहून उठून परत येतो का? नाही. अरे 500 रुपयाचं तिकीट काढलेलं आहे, शेवटपर्यंत बसायला पाहिजे असं म्हणून आपण बसून राहतो आणि आनंद घेतो. आपल्याला माहिती असतं सगळं खोटं आहे. तसंच हा उत्तम भक्त, त्याच्या मनात माहिती असतं की ही सगळी माया आहे भगवंताची, त्यानं निर्माण केलेला खेळ आहे. त्यामुळे तो कशाचीही आवड नावड न बाळगता सगळे विषय इंद्रियांनी ग्रहण करतो. तो विषयांचा त्याग पण करत नाही. लक्षात घ्या, आपण भगवद्गीतेत याच्याबद्दल खूप बारकाईनं पाहिलंय की विषय ग्रहण करतो पण त्याची आवड निवड बाळगत नाही. अजून काही लक्षणं सांगितली की आपल्या शरीराला जन्म आणि मृत्यू असतो, आपल्या प्राणांना तहान आणि भूक असते, आपल्या इंद्रियांना श्रम होतात. आपले हात, आपले पाय ही कर्मेंद्रिय झाली. श्रम कुणाला होतात? इंद्रियांना होतात. भय कुणाला वाटतं? भय मनाला वाटतं. आणि लालसा कुणाला होते? तर लालसा बुद्धीला होते. म्हणजे जन्म मृत्यू शरीराला, तहान भूक प्राणांना, श्रम इंद्रियाला, भय मनाला आणि लालसा बुद्धीला, असे सगळ्यांनाच होत असतं. तुम्हालाही होतं, मलाही होतं, त्या भक्तालाही होत असतं. पण तो भगवंताच्या स्मरणामध्ये तो इतका तन्मय असतो, तो उत्तम भक्त, की तो या प्रापंचिक गोष्टींनी तो त्रस्त होत नाही. जन्म मृत्यू, तहान भूक, श्रम, भय, लालसा ह्याच्यामुळे आपण सगळे त्रस्त होतो, पण तो भक्त होत नाही. का नाही होत? कारण तो भगवंताच्या स्मरणामध्ये अगदी तन्मय झालेला असतो. त्याला उत्तम भागवत म्हणायचं. आणखीनही पुढे सांगतायत ते भागवताची लक्षणं, पहा किती सुंदर आहे. हा नारदांनी दिलेला उपदेश आहे भगवंताच्या आई वडिलांना. हे मी तुम्हाला समजून समजून सांगत नाहीये. हे भगवंतच तुम्हाला आणि मला, आपल्या सर्वांना एक निमित्त निर्माण करून सांगत आहेत. त्यांना असं वाटतंय की ह्या सर्व भक्तांना हे ज्ञान मिळावं, म्हणून हे त्या संवादाच्या रूपानं आपल्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवत आहे. तर काय लक्षणं सांगतायत अजून पुढे? त्याला हे हरी नावाचे योगेश्वर सांगतायत बरं का, त्यांना विसरू नका. कवींनी सांगून झालं, आता हरी सांगतायत की उत्तम भागवताची लक्षणं, त्या उत्तम भक्ताला विषय भोगांची इच्छा नसते.
म्हणजेच काय, मिळाला तरी ठीक आहे आणि नाही मिळाला तरी ठीक आहे. जेवणामध्ये चवदार जेवण असेल तर ठीकच आहे, मला चवदार नकोच असंही काही नसतं, किंवा चवदार हवंच असाही त्याचा आग्रह नसतो. तसेच त्याला वासनाही नसते. वासना म्हणजे काय, काहीतरी मिळावं याची तीव्र इच्छा. त्या तीव्र इच्छेतून कर्म प्रवृत्ती निर्माण होते, त्यामुळे त्याला कर्म प्रवृत्तीचं बीज म्हटलेलं आहे. त्याला अहंकार नसतो. कसले कसले असतात बरं अहंकार? शरीराचा असतो, कुळाचा असतो, वर्णाचा असतो. मी उच्चवर्णीय आहे, मी मध्यमवर्णीय आहे. आश्रम जातीचा असतो. हा कुठलाही अहंकार त्याला नसतो. तसंच ही संपत्ती माझी आहे असंही त्याला वाटत नाही. ठीक आहे, ही भगवंतानी मला सांभाळायला दिली आहे आता माझ्या ताब्यात, पण म्हणून ती माझीच आहे असं नाही. सध्या ती माझ्या कब्जात आहे ती ईश्वराचीच, हा त्याचा भाव असतो. तसंच हे शरीर माझं आहे असाही भाव त्याला नसतो. हे शरीर ईश्वराचंच आहे आणि त्यानं इथं अवतार घेतलाय जनतेच्या सेवेसाठी, ह्या भावनेनं तो जीवन जगत असतो. तसंच दुसऱ्याची संपत्ती असेल तरी त्याला असं वाटत नाही की त्याच्याकडे इतकी सारी संपत्ती आहे. त्याला माहिती असतं ही कुणाची आहे, भगवंताचीच आहे. म्हणजे संपत्ती आणि शरीर माझं आणि दुसऱ्याचं हा भेदच त्याच्या मनात नसतो. आणि हा भेद नसल्यामुळं असूया पण निर्माण होत नाही. आपल्याला काय होतं, इतर दुसऱ्या कोणाची संपत्ती पाहिली की आपल्याला आणखीन तशीच मिळवावीशी वाटते. दुसऱ्याने मोठी गाडी घेतली की आपल्यालाही ती घ्यावीशी वाटते. का? कारण ती गाडी त्याची आहे असं वाटतं. पण ह्या उत्तम भक्ताला काही तसं वाटत नाही. आणि तो त्रिभुवनाचं जरी वैभव मिळालं तरी त्या वैभवासाठी सुद्धा भगवंताचं स्मरण सोडत नाही. त्याचं वैशिष्ट्य सांगितलंय. त्याला उत्तम भागवत म्हणायचं. आणि या ठिकाणी जो त्या निमिराजानं प्रश्न विचारलेला होता विदेह राजानं, त्याचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण झालं. पहा की भागवत कुणाला म्हणावं, त्याची लक्षणं काय, त्याचा स्वभाव कसा, त्याची वागणूक कशी. तो सर्व प्राणी मात्रामध्ये स्वतःला पाहतो, स्वतःमध्ये सर्व प्राणी मात्रांना पाहतो. आणि त्यातही 3 प्रकार आहेत, एक कनिष्ठ आहे, एक मध्यम आहे आणि तिसरा उत्तम आहे. आणि मग आता निमिराजा पुढचा प्रश्न विचारतो. काय विचारतो बरं पुढचा प्रश्न? की मायावींना सुद्धा मोहित करणारी सर्व शक्तिमान परम कारण भगवंताची माया. पहा, ही जी माया आहे ही इतकी पॉवरफुल आहे, इतकी शक्तिमान आहे की ती मायावींना सुद्धा मोहित करते. आता आपल्याला माहिती आहे मायावी कोण असतात. आपण कथांमध्ये ऐकतो की मायावी राक्षस असतो. हे मायावी राक्षस वेगळी वेगळी रूप घेतात आणि ते मोहित करतात. कधी सुंदर स्त्रीचं रूप घेतात, तर कधी प्राण्यांचं रूप घेतात. तर हे मायावी सुद्धा स्वतः मोहित होतात, अशी ही भगवंताची माया आहे. आपल्या सगळ्यांना एक कथा माहिती आहे की भगवान शंकर त्यांनी भगवंताला विनंती केली की तुमची माया मला दाखवा. आणि मग ती माया दाखवण्यासाठी मग भगवंत म्हणाले नारायण की तू ही माया पाहण्याचा आग्रह काही धरू नकोस, कारण तू जर ही माया पाहिलीस तर तू ह्या मायेने मोहित होशील आणि सगळीकडे हाहाकार माजेल. नाही, मग त्यांनी खूप आग्रह धरला, नाही मला तुमची माया दाखवाच. आणि भगवंतांनी अतिशय सुंदर अशा स्त्रीचं रूप धारण केलं, ज्याला मोहिनी असं म्हटलं जातं, किंवा समुद्र मंथनातून ती मोहिनी निघाली असं आपण म्हणतो. भगवान शंकराला हे माहिती होतं की ही स्त्री नसून हे भगवंत आहेत, पण तरी सुद्धा त्या मायेने ते मोहित झाले आणि तिच्या मागे धावू लागले. भगवंत पुढे आणि शंकर मागे, अशा रीतीनं त्यांनी पृथ्वीचे फेरे केले. अशी ही माया. तर त्यामुळे विदेह राजाचा तिसरा प्रश्न काय आहे
ही मायावींना सुद्धा मोहित करते, देवांना सुद्धा मोहित करते, अशी ही माया आहे. मग आपण सगळे मोहित होणार नाही असं कसं होईल बरं? आपल्याला तर मोह होणारच. मग ह्या मायेचं स्वरूप मला समजावून सांगा. काय प्रश्न आहे? की तुमची जी माया आहे त्या मायेचं स्वरूप मला समजावून सांगा. आणि मग त्या मायेचं स्वरूप समजावून सांगू लागले. काय स्वरूप आहे? तर उत्तरामध्ये सांगतात, अंतरिक्ष नावाचे तिसरे मुनी सांगतायत. कवी आणि हरी ह्या दोघांनी पहिली उत्तरं दिली आणि तिसरं उत्तर अंतरिक्ष सांगतायत की ज्या शक्तीनं आदिपुरुष चर आणि अचराचा आत्मा होऊन विषयभोग आणि मोक्ष देण्यासाठी पंचमहाभूतांच्या द्वारा सृष्टी निर्माण करतात, ती शक्ती म्हणजे माया. लक्षात येत आहे की अशी शक्ती, ज्या शक्तीमुळं आदिपुरुष म्हणजे स्वतः भगवंत चर आणि अचराचा स्वतः आत्मा होता. चर म्हणजे कोण? जे आपण चालतो ते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हिंडतात फिरतात ते. आणि अचर म्हणजे कोण? वृक्ष, पर्वत, नद्या, समुद्र यांचा ते आत्मा होता. कशासाठी आत्मा होतात? तर त्यांना विषयभोग देण्यासाठी आणि मोक्ष सुद्धा देण्यासाठी. दोन गोष्टी आहेत, विषयांचे भोग पण आणि मोक्ष पण. हे दोन्ही देण्यासाठी ते काय निर्माण करतात? तर पंचमहाभूताच्या द्वारे सृष्टी निर्माण करतात. तर ही सगळी सृष्टी निर्माण होणारी जी शक्ती आहे त्या शक्तीला माया म्हटलेलं आहे. तर त्या मायेबद्दल पुढे सांगतायत की अशा प्रकारे पंचमहाभूतांच्या द्वारे ही जी सगळी प्राणी शरीर निर्माण होतात, चर आणि अचर निर्माण होतात, त्याच्यामध्ये ते ईश्वर स्वतःच प्रवेश करतात आणि त्या विषयांचा उपभोग घेतात. आत्मस्वरूपानं ते स्वतःच प्रवेश करतात. पण होतं काय? इथे खरी गडबड सुरू होते की ते जे आत्मस्वरूप आहे, ते जे भगवंत आहे, ते आत्मस्वरूप त्या शरीराला स्वतःच स्वरूप मानून त्यात आसक्त होतो. खर तर ते जे आत्मस्वरूप आहे ते भगवंत आहे. पण आपल्याला खरंच असं वाटतं का की आपण भगवंत आहोत म्हणून? खात्रीपूर्वक छाती ठोकपणे आपल्यापैकी कोणी सांगू शकतं का की होय मी भगवंत आहे? आपल्याला आपल्यातले हे जे मूळ रूप आहे, जे स्वरूप आहे, जे आपण वेगळे वेगळे रोल, तर हे जे वेगळे वेगळे रोल आहेत ते नाहीयेत आणि मीच भगवंत आहे असं खरंच ठामपूर्वक छाती ठोकपणे आपल्याला वाटतं का? नाही वाटत. म्हणजेच काय झालं? त्या शरीरालाच आपण आपलं स्वतःचं स्वरूप मानून त्याच्यामध्ये आसक्त झालो. आपण ज्ञान खूप घेतो, परंतु छाती ठोकपणे आपण स्वतःला भगवंत मानत नाही. पण कृष्णाला काही शंका होती का हो मी भगवंत नाहीये म्हणून? संपूर्ण गीतेमध्ये कृष्ण किती छाती ठोकपणे अर्जुनाला सांगतो की मामेकम शरणम व्रज, तू मला शरण ये. इतका छाती ठोकपणा आपल्यात उतरलाय का? आपण म्हणू शकतो एखाद्याला की मामेकम शरणम व्रज? कारण कृष्ण आणि भगवंत, ते ज्ञान आणि ते स्वरूप हे इतके एकरूप होते आणि आपण सुद्धा ते एकरूप होऊ शकतो ही खात्री कृष्ण आपल्याला जागोजागी देत आहे. तर इथे कुठपर्यंत आलो होतो आपण? हा जो मी आता रंगीत भाग टाकलाय ना, ही माझ्या मनच्या दोन्ही ओळी आहेत, त्यामुळे मी इथे त्या थोड्या वेगळ्या आकारात घेतल्यात विषय समजावा म्हणून. तर अंतरिक्ष पुढे सांगतायत की सकाम कर्म करून सुख आणि दुःख भोगत तो जगामध्ये भटकत राहतो. कोण? तर तो आत्मा ज्यानं प्रवेश केलेला आहे प्राणी शरीरात. मग आता तुम्ही इथे स्वतःकडे बघा की सुख आणि दुःख भोगत आपण जगामध्ये भटकत राहतो. कधी ह्या सिनेमागृहात जातो, कधी त्या सिनेमागृहात जातो, कधी ह्या हॉटेलमध्ये जातो, कधी त्या हॉटेलमध्ये जातो, भटकत राहतो. कशासाठी? सुखाच्या आणि दुःखाच्या शोधामध्ये. कधी ह्या मंदिरात जातो, कधी त्या मंदिरात जातो, कुणी सात्विक, कुणी राजसिक, कुणी तामसिक, पण सुख असते. त्या सुखाच्या शोधात आपण भटकत राहतो.
कधीपर्यंत? तर प्रलयापर्यंत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण फिरत राहतो. प्रत्येक ठिकाणी त्या श्लोकाचा संदर्भ दिलेला आहे बरं का. म्हणजे पुढे आपला हातचा वर्ग संपल्यानंतर ही जी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे ना, त्याची PDF तयार करून देईन मी तुम्हाला. मग तुम्हाला ती पुन्हा वाचायला किंवा संदर्भाला उपयोगी पडेल. तर प्रश्न असा विचारलाय की की प्रलयापर्यंत त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये फिरत राहतो. मग प्रलय म्हणजे काय किंवा सगळ्याचा शेवट कधी होतो? तर ते योगेश्वर अंतरिक्ष ते ज्ञान पुढे देत आहे की प्रलय कसा होतो, म्हणजे सृष्टी लयाला कशी होत जाते. ज्यांनी गीतेचा वर्ग केलाय त्यांनी गीतेच्या वर्गात आपण समजावून घेतलंय सृष्टी कशी निर्माण होते शून्यामधून, पण तिचा लय कसा होतो ते इथे सांगितलंय पहा. की प्रत्येक स्थूल स्वतःपेक्षा जे सूक्ष्म आहे त्याच्यामध्ये लय पावतं. म्हणजे पृथ्वी पाण्यात लय पावते, पाणी अग्नीमध्ये लय पावतं, अग्नी वायूमध्ये लय पावतो, वायू आकाशामध्ये विलीन होतो आणि आकाश तामस अहंकारामध्ये विलीन होतं. अहंकाराचे 3 प्रकार सांगितले, सात्विक अहंकार, राजसिक अहंकार आणि तामसिक अहंकार. आता तुम्ही म्हणाल हे काय? तर हे थोडस डिटेल्स आहेत किंवा हे जरा जास्त काय म्हणूयात आपण त्याला, आज जरा जड होईल आपल्याला. मुळातच आजचा विषय थोडा जड आहे. तर आकाश तामस अहंकारात, इंद्रिय आणि बुद्धी हे राजस अहंकारात, देवता आणि मन हे सात्विक अहंकारात विलीन होतात. कारण का? तर आकाशापेक्षा सूक्ष्म इंद्रिय आहेत, इंद्रियांपेक्षा सूक्ष्म मन आहे, मनापेक्षा सूक्ष्म अहंकार आहे, अहंकारापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे. ही सूक्ष्मतेचे वेगवेगळे स्तर आहेत. आपल्या ऋषींनी खूप सखोल अभ्यास केला होता आणि हे सगळे काय कशात विलीन होतं याचं पण त्यांनी खूप संशोधन केलंय. ते इथं थोडक्यात सांगितलंय पहा. पृथ्वी पाण्यात, पाणी अग्नीत, अग्नी वायूत, वायू आकाशात, आकाश तामस अहंकारात, बुद्धी राजस अहंकारात आणि मन सात्विक अहंकारात विलीन होतं. आणि असा हा जो 3 रूप घेतलेला जो अहंकार आहे तो कशात विलीन होतो? तो अहंकार महत तत्वामध्ये विलीन होतो किंवा एक विशाल बुद्धी तत्व, सूक्ष्म बुद्धी तत्व असं आहे त्याच्यामध्ये विलीन होतो. आणि ते महत तत्व प्रकृतीमध्ये किंवा जी प्रकृती व्यक्त झालेली नाही त्या अव्यक्तामध्ये ते विलीन होतं आणि नंतर ती प्रकृती ब्रह्मामध्ये विलीन होते. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव नव्हे तर स्वतः ब्रह्मनारायण परब्रह्म त्याच्यामध्ये विलीन होते. म्हणजे अशा रीतीनं पृथ्वीपासून ब्रह्मापर्यंत ही त्यांनी काय सांगितले योगेश्वरांनी, काय कशामध्ये विलीन होतं आणि शेवटी प्रलय कसा होतो आणि सगळं शून्य कसं निर्माण होतं, हा उलटा प्रवास सांगितलाय. आणि मग विदेह राजा पुढचा प्रश्न विचारतो की आता माया तर सांगितली तुम्ही मला, या मायेचं स्वरूप काय आहे? पंचमहाभूत, आत्मा, त्याचा पुन्हा विलय कसा होतो हे सगळं ज्ञान दिलं. आता विदेह राजाला चौथा प्रश्न पडला की ही जी तुम्ही मला माया सांगितली ही तरुण जायला अतिशय कठीण आहे आणि आपण तर सगळे स्थूल बुद्धी लोक आहोत, ही माया आपण सहजतेनं कशी पार करायची? पहा, जेव्हा वसुदेवानं नारायणाला प्रश्न विचारला होता नारदाला, तेव्हा त्यांनी सुद्धा तिथे सहज हा शब्द वापरला होता. आता विदेह राजा सुद्धा हा प्रश्न विचारतोय की ही माया सहज कशी तरुण जायची, कशी पार करायची? म्हणजे सहजता हा यातला ह्या भागवत धर्मामधला किंवा भागवत मार्गामधला एक महत्वाचा घटक आहे. तो सहज आहे हा मार्ग. आपल्याला सहज मार्ग हवा असतो. काय मार्ग सांगतायत, काय उत्तर सांगतायत की ही तर कठीण अशी माया सहज कशी तरुण जायची, पार करायची? तर तो उपाय असा सांगितलाय की सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती, निवृत्ती म्हणजे निराकरण, ह्याच्यासाठी आपण सगळी कर्म करतो. कुठले कर्म आपण का करतो? सुख मिळावं म्हणून करतो किंवा दुःख नाहीसं व्हावं म्हणून आपण कर्म करतो. उदाहरणार्थ आपण आजारी पडलो म्हणजे दुःखी झालो, मग आपण कुठे जातो?
दवाखान्यात जातो, म्हणजे दवाखान्यात जाण्याचं आपण कर्म केलं. कशासाठी केलं? तर त्या दुःखापासून निवृत्ती व्हावी याच्यासाठी. म्हणजे सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती याच्यासाठी कर्म करतो आपण. पण ही कर्म करताना होतं काय की फळ मात्र बरोबर उलट मिळतात. पहा, गुरुजींनी आपल्याला कॅसेटमध्ये सांगितलेलं आहे का की क्रिया आणि प्रतिक्रिया एकमेकाच्या बरोबर उलट असतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा, तिथे कोपऱ्यात काहीतरी वाईट दबा धरून बसलेलंच असतं, असं गुरुजी सांगतात. इथे सुद्धा भागवत महापुराण तेच सांगतंय की सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती याच्यासाठी कर्म करताना फळ मात्र उलट मिळतं. का उलट मिळतं? तर नाशवान द्रव्य, घर, पुत्र, आप्तेष्ट याच्यापासून सुख कसं मिळेल? हे सगळं नाशवान आहे. काय काय नाशवान आहे? द्रव्य नाशवान आहे, घर, पुत्र, आपली मित्रमंडळी सगळे नाशवान आहेत. याच्यापासून सुख मिळणार नाही. मग काय करावं? ही माया सहज प्राप्त पार करून जाण्यासाठी मग काय करावं? अगोदर त्यांनी ती कशी का प्राप्त होणार नाही हे सांगितलंय. मग ती प्राप्त करण्यासाठी काय करावं? तर शब्दज्ञानी, ब्रह्म अनुभवी आणि शांतचित्त असे जे गुरु आहेत त्यांना शरण जावं. म्हणजे इथे सुद्धा पुन्हा गुरु मध्ये घेतले पहा, मगाशी पण एका ठिकाणी घेतले होते. आता हे जे प्रबुद्ध नावाचे चौथे योगेश्वर आहेत त्या 9 जणांमधले, ते उत्तर देत आहेत. ते काय सांगतायत की ज्या गुरूंना शब्दांचं ज्ञान झालेलं आहे, ज्यांना ब्रह्माचा अनुभव आलेला आहे आणि ज्यांचं चित्त शांत आहे, अशा गुरूंना शरण जावं. कारण गुरूंना शरण जायचं म्हटलं तरी थोडी सावधानी तर बाळगली पाहिजे. हल्ली गल्लोगल्ली जागोजागी स्वतःला गुरु म्हणून घेणारे लोक उभे असतात. आणि मग आपण जर असं कुठेतरी जाऊन, म्हणजे गुरुजी सुद्धा सांगतात की सरेंडर टू ए वाईज पर्सन, म्हणजे शरणागत व्हा, पण कुणाला? वाईज पर्सनला. वाईज म्हणजे काय? किंवा शहाणा व्यक्तीला. शहाणी व्यक्ती म्हणजे कोण? तर तो हा शब्दज्ञानी, ब्रह्मानुभवी आणि शांतचित्त. आणि त्या गुरूंकडून काय घ्यायचं त्यांना शरण जाऊन? तर त्यांच्याकडून भागवत धर्माचं शिक्षण प्राप्त करून घ्यावं. म्हणजे हे फक्त पुस्तक वाचून प्राप्त होणार नाही, तर ज्यानं कुणं हे मिळवलं आहे किंवा ज्यानं थोडं आणखीन अभ्यासलं आहे तशाकडे जाऊन ते प्राप्त करून घ्यावं. अजून पुढे सांगतायत की हा भागवत धर्म काय आहे? तर प्रपंचाची अनासक्ती, म्हणजे आपला जो प्रपंच आहे त्या प्रपंचामध्ये आपण आहोतच, त्याच्यावर आपण प्रेम करतो आहोतच, पण ते कसं करायचं? तर नाटकाला जाऊन बसल्यासारखं. आपल्या घरातले सगळे व्यक्ती, सगळे नातेवाईक, आपली मुलं बाळ, नवरा बायको, आई वडील, हे सगळेजण काय आहेत? तर ही सगळी ह्यातली पात्र आहेत. हा भाव मनामध्ये कुठेतरी ठेवला पाहिजे. तो भाव ठेवल्यानंतर त्याची आपल्याला अनासक्ती निर्माण होते, त्याची आसक्ती कमी होते. दुसरं काय आहे भागवताचं? सत्संगती. चांगल्या व्यक्तींचा, चांगल्या ज्ञानाचा सत्संग ठेवला पाहिजे. हृदयामध्ये दया असली पाहिजे, मैत्री, विनय असला पाहिजे, पावित्र्य, तप, सहनशक्ती, मौन, स्वाध्याय, अंतःकरणाचा सरळपणा, ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय? ईश्वराकडेच करत असलेली वाटचाल, अहिंसा, समत्व बुद्धी, एकांतात राहण्याचं प्रेम, स्वतःचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबद्दल आसक्ती नसणं, आणि जे काही आपल्याला प्राप्त होत आहे त्याच्यामध्ये संतुष्टी असणं, भगवत शास्त्राची श्रद्धा आणि इतर कुठल्याही शास्त्रांची निंदा न करणं, हाही महत्वाचा भाग आहे. प्राणायाम करून मन, मौन करून वाणी आणि वासना सोडून कर्मांवरती संयम, हा सगळा भागवत धर्म आहे. म्हणजे भागवत धर्म काय आहे असं विचारल्यानंतर प्रबुद्ध हे सगळं सांगतायत, हा सगळा भागवत धर्म आहे आपण जे तुमच्या डोळ्यासमोर पाहतोय.
सत्य भाषण, इंद्रियांचा आणि मनाचा निग्रह, हे सगळं कसं प्राप्त होईल हो? इथपर्यंत जे वाचलं ते करायला अवघड वाटतं. तर त्याच्यासाठी काय सांगितलंय पुढे, याच्यात सोपेपण कसं येईल? तर भगवंताच्या लीलांचं श्रवण, कीर्तन, ध्यान, आपली सगळी कर्मांना मिळणारी फळं पहा, कर्म आणि त्याला मिळणारी फळं, आपल्याला जे जे प्रिय आहे ते सगळं भगवंताला अर्पण करणं. इति ईश्वरार्पणम असतु असं आपण म्हणतो ना, तर ते सगळं ईश्वराला अर्पण करणं किंवा अर्पण करण्याच्या भावनेनं करणं. आपण लीडर फॉलोअरच्या क्लासमध्ये म्हणतो की देण्याच्या भावनेने काम करणं. तर देण्याच्या म्हणजे कुणाला देण्याच्या? आपल्या आजूबाजूला जे आहेत ते सगळे भगवंतच आहेत असं समजून त्या भगवंताला मिळू देत, ह्या भावनेनं आपल्याला जे जे प्रिय आहे ते सगळ्याला अगोदर मिळू देत. गुरुजी पण आपल्याला सांगतात पहा, की तुम्हाला ज्या गोष्टीचं प्रेम वाटतं, जे मला हवंसं वाटतं, ते सगळ्यांना मिळू दे म्हणून तुम्ही काम करा, तुम्हाला ते आपोआप मिळेल. तुम्हाला खूप भूक लागली आहे ना, तुम्हाला सारखं अन्नाची चिंता वाटतेय का, तुम्ही अन्नछत्र सुरू करा. जर तुम्ही अन्नछत्र सुरू केलं किंवा अन्नप्रसाद ग्रह सुरू केलं तर काय होईल हो? तुम्हाला जगातला प्रत्येक व्यक्ती येऊन मदत करेल की अरे याने अन्नप्रसाद सुरू केलाय, माझ्यातर्फे ही देणगी. इतक्या देणग्या मिळत राहतील, तुम्ही ते अन्नप्रसाद गृह इतक्या सुंदर रीतीने चालवू शकाल, तर तिथे तुम्ही उपाशी असाल का? म्हणजे स्वतःला जे प्रिय आहे, जे हवंसं आहे ते सर्वांना मिळू दे, ह्या भावनेनं कर्म करणं. अजून पुढे सांगतायत, साक्षात्कारी लोकांवरती प्रेम करणं, प्राणी मात्र आणि संत महंत यांची सेवा करणं, आपले जे साधक आहेत त्या साधकांमध्ये आपापसामध्ये प्रेमभाव वाढवणं, संतुष्ट असणं, प्रपंचातून निवृत्ती, आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेणं, श्रीकृष्णांचं स्मरण स्वतःही करावं आणि इतरांकडून पण करून घ्यावं. 31वा श्लोक आहे. अशा प्रकारे साधन भक्तीचं अनुष्ठान करता करता प्रेम भक्तीचा उदय होतो. हे शब्द भागवत ग्रंथाचे आहे. हे सगळं साधन सांगितलं आपल्याला. इतक्या वेळपर्यंत आपण पाहिलं हे काय होतं, हे साधन होतं. ही साधना करता करता काय होतं बरं, ही साधना करता करता आपल्या हृदयामध्ये प्रेम भक्ती निर्माण होते. मग असे प्रेम भक्त भगवत चिंतन करता करता पुन्हा सांगतायत, कधी रडतात, कधी हसतात, आनंदित होतात, भगवंताशी बोलतात, नाचतात, गातात, त्यांना शोधतात आणि शेवटी त्यांच्याशी एकरूप होऊन आनंदमग्न होतात. आपण मीरेचं उदाहरण पाहतो पहा नेहमी, तुकारामाचं पाहतो. तुकारामाचा फोटो कधी पाहिलाय का हो असा सिरियस होऊन बसलेला? त्याचे हात असे उंचावलेले असतात, हातामध्ये टाळ आणि चिपळे असतात, आणि कधी पण तुकाराम म्हटलं की काय असतो, नाचणारा असतो. तुम्ही संत नामदेवांचं चित्र पाहता, कसं असतं, गळ्यात वीणा असते, हातात चिपळे असतात, एक हात असा असतो, आणि तो नामदेव नेहमी नाचत असतो. म्हणजे इतकं एकरूप झालेले आहेत, आनंदमग्न झालेले आहेत. हा परिणाम कशाचा आहे, तर साधन भक्तीचं अनुष्ठान ते केलं तर ही प्रेम भक्ती हृदयामध्ये उदय होते. त्यांची कॉपी करायला जाऊन त्यांच्यासारखं आपण एक वीणा आणि टाळ हातामध्ये आणून जर तसं नाचण्याचा प्रयत्न केला तर ते होणार नाही, ते आतून बाहेर यायला पाहिजे. मग हा भागवत धर्म कसा प्राप्त करायचा, तर भागवत धर्म म्हणजे काय हे तर सांगितलं. तर जो असे भागवत धर्माचे सगळे सिद्धांत गुरूंकडून आत्मसात करतो त्याला त्यांच्या योगे भक्तीची प्राप्ती होते आणि तो नारायण परायण होऊन ती अवघड माया सहज पार करून जातो. हा प्रश्न काय होता, चौथा प्रश्न, की ही तरण्यास कठीण माया स्थूल बुद्धी लोक सहज कसे पार करतील, तर ते सहजता इथे सांगितली की सहज असे पार करतील. कसे, तर इतका वेळ आपण जे पाहिलं ते, पण ते सुद्धा जर समजत नसेल तर काय करावं, तर गुरूंकडे जावं आणि त्यांच्याकडून समजावून घ्यावं. अशा रीतीनं त्या योगेश्वर प्रबुद्धांचं उत्तर इथे काय झालं, पूर्ण झालं. आणि मग आजच्या सत्संगातला शेवटचा प्रश्न विदेह राजा 5वा प्रश्न विचारतायत. खरं तर विदेह राजाने 9 प्रश्न विचारले,
पण वेळेअभावी आज आपण 4 प्रश्न घेणार आहोत आणि सॉरी आज 5 प्रश्न घेणार आहोत आणि 4 प्रश्न पुढच्या वेळेला घेऊया. तर 5वा प्रश्न विचारतो विदेह राजा, ज्या परब्रह्म परमात्म्याचं नारायण ह्या नावानं वर्णन केलं जातं त्याचं स्वरूप तुम्ही मला सांगा. म्हणजे चौथ्या प्रश्नात तर सांगितलं की ही अवघड माया तरुण जायची असेल तर तू काय कर, तर अतिशय प्रेमानं प्रेम भावनेनं तू भगवंताला शरण जा. पण मग तो भगवंत नेमका काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, तर ते स्वरूप आता मला सांगा असं विदेह राजानं प्रश्न विचारल्यानंतर पिप्पलायन नावाचे 5वे मुनी किंवा 5वे योगेश्वर त्या प्रश्नाचं उत्तर सांगतायत. पहा काय सांगितलं की नारायणाचं स्वरूप काय आहे. जगाची उत्पत्ती, सध्या जे जग स्थिर आहे त्याची स्थिती आणि पुढे चालून जो काही त्याचा प्रलय होणार आहे त्या प्रलयाचं जो कारण आहे तो कारण म्हणजे नारायण. आणि तो स्वतः मात्र कारण रहित आहे. त्या नारायणाचं कारण काय आहे, तर त्या नारायणाच्या निर्मितीचं कुठलंही कारण नाहीये. तो का निर्माण झाला त्याचं कारण नाही. तो आधीपासून आहे, सृष्टीच्या प्रलयानंतर पण असणार आहे आणि तो नेहमीसाठीच आहे. तर तो कारण रहित, त्यालाच आपण कार्यकारण भावाच्या पलीकडे असं म्हणतो. तसंच स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती आणि समाधी अशा 4 अवस्था आहेत. ह्या सगळ्यामध्ये तो साक्षी रूपाने असतो. त्याच्यामुळेच आपली शरीर, आपली इंद्रिय, आपले प्राण आणि आपलं अंतःकरण हे काम करू शकतात. ते जे परम सत्य आहे ते म्हणजे नारायण आहे. पहा, जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं कारण स्वतः मात्र कारण रहित, जागृती, सुषुप्ती, समाधी या सगळ्यामध्ये साक्षी आहे आणि ज्याच्यामुळे हे शरीर, इंद्रिय, प्राण आणि अंतःकरण काम करतात ते परम सत्य म्हणजे नारायण आहे. त्याला कोण जाणू शकतं, तर मन, वाणी, डोळे आणि बुद्धी त्या नारायणाला जाणू शकत नाहीत. अर्जुनानं आग्रह धरला होता पहा की तुम्ही मला काय करा, दर्शन द्या गीतेमध्ये, आणि त्यांनी त्याला विश्वरूप दर्शन दिलं. आणि ते विश्वरूप दर्शन घेतल्यानंतर त्या महायोद्धा असलेल्या अर्जुनाची एवढी घबराट उडाली की शेवटी त्यांनी हात जोडून विनंती केली की हे परमेश्वरा, हे रूप तू काय कर, मागे घे, हे मला सहन होत नाही. कारण मन, वाणी, डोळे आणि बुद्धी त्याला जाणू शकत नाही. वेद सुद्धा त्याचं वर्णन कसं करतात, नेती नेती, म्हणजे न इति न इति, हे नाहीये हे नाहीये. म्हणजे हा ईश्वर आहे का, नाही, हा नाही. मग तो आहे का, नाही. मग तो आहे का, नाही. मग कुठे आहे, तर या सगळ्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे त्याला नेती नेती म्हणतात. नेतीचा विग्रह काय होतो, न इति म्हणजे नेती. जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हा एकच तत्व होतं. सत्व, रज आणि तम असलेली प्रकृती हे सुद्धा तेच आहे. ज्ञान प्रधान असल्यानं जी बुद्धी आपण पाहतो ते बुद्धी तत्व पण तेच आहे. क्रियाप्रधान असल्यानं जे हिरण्यगर्भ म्हणजे हा जो स्फोट झाला, आपण ज्याला बिग बँग थिअरी म्हणतो, तर त्या बिग बँगचा स्फोट होण्यापूर्वी त्या शून्य रूपामध्ये जी ऊर्जा सामावलेली होती त्याला आपल्या शास्त्रामध्ये हिरण्यगर्भ म्हटलं जातं किंवा सूत्रात्मा असा शब्द आहे. तर तो हिरण्यगर्भ हा सुद्धा तेच आहे. पहा काय काय सांगताय तिथे की सृष्टी नसतानाचं तत्व, सत्वरज तमात्मक तत्व, ज्ञानप्रधान असलेली बुद्धी पण तेच आहे आणि तो स्फोट होण्यापूर्वीचा शून्य पण तोच आहे. अहंकार पण तोच आहे. इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता, इंद्रिय, त्यांची विषय, म्हणजे ते विस्तारानं सांगतायत आपल्याला सगळी कार्य आणि त्यांची कारण आणि त्याच्या पलीकडे हे सुद्धा ब्रह्मच आहे. म्हणजे त्या नारायणाचं स्वरूप समजावून सांगतायत.
आता हा जो आपल्यातला आत्मा आहे तो सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. तो जन्मत नाही, मरत नाही, त्याची वाढ होत नाही, घट होत नाही. तो तिन्ही काळाचा साक्षी आहे, तो अविनाशी आहे. एकच असलेल्या प्राणाला जशी वेगळी वेगळी नावं असतात, जसं प्राण, उपान, व्यान, उदान अशी प्राणाची वेगळी वेगळी नावं आहेत, तसाच हा आत्मा ज्ञानस्वरूप आणि एकच असून सुद्धा अनेक भासतो. सुषुप्ती अवस्थेमध्ये अहंकार निद्रिस्त असतो. थोडेसे ह्या स्लाइड मधले वाक्य थोडेसे अवघड आहेत, पण तुमच्या फक्त डोळ्या खालून जाऊ द्या. लिंग शरीर नसलेला कुटस्थ आत्मा जेव्हा जेव्हा आपण झोपलेलो असतो आणि झोपून आपण उठतो, तेव्हा आपल्याला काय स्मरण होतं की माझी फार छान झोप झाली. माझी फार छान झोप झाली हे ज्ञान कुणाला झालं? तुमचं मन, शरीर, बुद्धी, अहंकार सगळे तर झोपलेलेच होते. सगळ्यांना गाढ विश्रांती मिळाली, पण मी झोपलो होतो हे कुणाला समजतंय? तर ते तो आत्मस्वरूप आहे. याचंच आणखीन थोडस म्हणजे भागवत नसलेल्या ठिकाणावरून मिळालेलं हे थोडस वर्णन आहे. त्याच्या आधीची स्लाइड थोडी अवघड होती म्हणून हे थोडस वर्णन मी पुढे घेतलंय इतर ठिकाणावरून, की जसे आपले प्राण कुठे निवास करतात? आपल्या शरीरात निवास करतात. मग हातामध्ये प्राण आहे का? आहे. नाकामध्ये आहे का? आहे. डोळ्यात आहे का? जिभेत आहे का? आहे. हृदयात आहे का? फुफ्फुसात आहे का? आपल्या यकृत आणि किडनीमध्ये प्राण आहे का? तर आहे. म्हणजे प्राणाचा निवास शरीरामध्ये सगळीकडे असतो. तसंच आपलं हे जे ब्रह्म आहे ते ह्या ब्रह्मांडात निवास करतात. म्हणजे आपल्या शरीराचे हे जसं वेगळे विविध अवयव आहेत, तसे त्या ब्रह्मस्वरूप ईश्वराचे, नारायणाचे आपल्याला जे काही डोळ्यानं दिसतंय ह्या वेगळ्या वेगळ्या वस्तू नाहीयेत, हे सगळे त्याचे अवयव आहेत असंच समजा. आणि जसे आपले प्राण आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवामध्ये प्राण असतात, तसंच ते ब्रह्म, तो ईश्वर, ते नारायण सगळीकडे आहे. ते निवास करतं सगळीकडे. ते कणाकणात आहे. ते अक्षर आहे, अविनाशी आहे, अगोचर म्हणजे जे समजू शकत नाही आणि शाश्वत आहे. तर हे ब्रह्म प्रकट होण्याचे 4 टप्पे असतात. एक तर म्हणजे ते अगोदर अव्यक्त असतं, ते मग निर्गुण, त्याला आपण निर्गुण म्हणतो. मग ते सगुण रूपात येतं, त्याला आपण सृष्टिकर्ता म्हणतो. मग ते बीजावस्थेत येतं, ज्याला आपण हिरण्यगर्भ किंवा सूत्रात्मा म्हटलं. आणि नंतर ते व्यक्त होतं, त्याला आपण विराट म्हणतो. म्हणजे ब्रह्म, ईश्वर, हिरण्यगर्भ आणि विराट असे 4 टप्पे आहेत ह्या ब्रह्माचे प्रकट होण्यातले. तर ठीक आहे, सध्या एवढंच लक्षात ठेवा. आपण पुढे जाऊयात. हे सगळं पाहण्यामागचा उद्देश ह्या स्लाइड मधला एवढा एकच लक्षात घ्या की ब्रह्म किंवा नारायण म्हणजे हे जे काही आपल्याला डोळ्याला दिसत आहे आणि दिसत नाही ते, आणि त्याच्या पलीकडे जे काही आहे हे सगळं म्हणजे नारायण आहे. तुम्ही फक्त एखादी फोटो लावणं, एखादी मूर्ती देवघरात ठेवणं, मंदिरात जाऊन मंदिरात काहीतरी बघणं, एवढंच फक्त नारायण किंवा देव किंवा ईश्वर नाहीये. तर आपल्याला शरण जायचंय म्हणजे कशाला जायचंय? तर ह्या सगळ्याला जायचंय. ह्या नारायणाची प्राप्ती कशी होते? तर प्राप्तीत आता हे ब्रह्म किती मोठं आहे, मागच्या स्लाइड किती अवघड होत्या ह्या तुम्ही पाहिल्या, आणि त्या तर आपल्याला सहज रीतीनं प्राप्त करायच्यात. कारण आपला प्रश्नच आहे यांची प्राप्ती सहज कशी होणार? तर भगवान कमलनाभांच्या चरण कमलाची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने जेव्हा त्यांची तीव्र भक्ती केली जाते, कशी भक्ती? तीव्र भक्ती केली जाते, तेव्हा तीच भक्ती गुण आणि कर्मांनी उत्पन्न झालेले आपल्या चित्तातले सगळे दोष जाळून टाकते. काय करायला सांगितलंय? तीव्र भक्ती काय करते? ती सगळे दोष जाळून टाकते आणि चित्त शुद्ध होतं. चित्त आपलं शुद्ध झालं, चित्त शुद्ध झालं की आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो. जसं डोळे जर निर्दोष असले तर सूर्याच्या प्रकाशाची प्रत्यक्ष अनुभूती येते.
आपण पाहतो की जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये दोष असेल, दोष निर्माण झाला आणि एखादी व्यक्ती अंध झाली, तर त्या अंध व्यक्तीला सूर्याच्या प्रकाशाची अनुभूती येते का हो? नाही येत. सूर्याच्या प्रकाशाची अनुभूती घ्यायची असेल तर डोळे निर्दोष हवेत. तसंच आपलं चित्त जर शुद्ध झालं तर आपल्याला सुद्धा त्या आत्मतत्वाची अनुभूती होते किंवा साक्षात्कार होतो. अशा रीतीनं योगेश्वरांचं उत्तर या ठिकाणी पूर्ण झालं. पिप्पलायन नावाचे जे 5वे ऋषी होते त्यांचं उत्तर इथे पूर्ण झालं. आणि आणखीन जे 4 प्रश्न आहेत ते आपण पुढच्या सत्संगामध्ये घेणार आहोत. तरी सुद्धा हे ज्या 5 ऋषींनी काय सांगितलं हे आपण थोडक्यात पुन्हा एकदा बघूया. की भागवत धर्माचा उपदेश कवींनी केला की कर्म नारायणाला समर्पण करा, निसंकोच भक्ती करा, म्हणजे त्याचा अनुभव होतो, वैराग्य मिळतं, परमशांतीचा लाभ होतो. दुसरा प्रश्न होता भागवत कुणाला म्हणावं, भक्त कुणाला म्हणावं. मग हरीने भक्ताचं दुसरं पुढचं उदाहरण सांगितलं, ज्ञान दिलं भक्त कुणाला म्हणायचं, की जो सगळ्यांना प्राणी मात्रात पाहतो, स्वतःमध्ये ईश्वराला पाहतो. पुन्हा भक्ताचे 3 प्रकार सांगितले. त्या भगवंताच्या मायेचं स्वरूप काय हे विचारलं आणि अंतरिक्ष मुनीने त्याचं उत्तर दिलं की ती पंचमहाभूत, आपला आत्मा, होणारा प्रलय, हे सगळं परम कारण भगवंताची मायाच आहे. मग ही माया कशी पार करून जायची? तर प्रबुद्धांनी त्याचं उत्तर दिलं की गुरूंकडे जावं, दैवी संपत्ती वाढवावी आणि भक्ती करावी, म्हणजे ही माया, कठीण माया पण पार करून जाता येते. आणि त्या परब्रह्म परमात्मा नारायणाचं स्वरूप काय आहे? तर पिप्पलायन ऋषींनी त्याचं उत्तर दिलं की हे जे काही उत्पत्ती, स्थिती, लय, सत्व, रज, तम, व्यक्त, अव्यक्त, सगुण, निर्गुण, हे सगळं जे काही आहे हे त्या नारायणाचं स्वरूप आहे. अशा रीतीने आपल्याला भागवत ग्रंथामध्ये अतिशय महत्वाचं असं ज्ञान स्वतः नारद मुनी कथेच्या रूपानं भगवंताच्या आई वडिलांना देत आहेत. आणि तेच ज्ञान ग्रहण करण्याची आज आपल्या सगळ्यांना काय मिळाली? संधी मिळाली. तर ज्या गुरुकृपेने संधी मिळाली ते गुरु आपले ऋषी प्रभाकर गुरुजी, अतिशय सुंदर आणि लाईव्ह असं त्यांचा इथे फोटो समोर आहे उजव्या हाताला, आणि डाव्या हाताला भगवान नारायण त्यांचा फोटो आहे की जे भागवतामध्ये जे त्यांचं रूप वर्णन केलेलं आहे, भगवंताचं स्वरूप वर्णन करताना जसं विठ्ठलाचं रूप अभंगात वर्णन केलं जातं, कासे पितांबर, तर तसं त्या सगळ्या भगवंताच्या विशेष आभूषणांनी आभूषित असलेल्या चित्राची निर्मिती ही गीता प्रेसनं केली होती. आणि तो फोटो आपण इथे घेतलेला आहे की भगवंताचं, नारायणाचं हे शांत आणि अतिशय सुंदर असं स्वरूप आहे. तर आपल्या सत्संगाचा आपण इथे समाप्ती करूया आणि याचा पुढचा भाग आपण पुढच्या सत्संगामध्ये घेऊ. जय गुरुदेव. तर अशा रीतीने आज आपण इथे हा सत्संग केला. बरोबर 8:30 झालेली आहेत. कोणाला जर खूप जाण्याची गडबड असेल तर ते जाऊ शकतात. स्वतःच्या मनाशीच प्रार्थना करा, भगवंताला नमस्कार करा आणि सुट्टी केली तरी चालेल. उरलेल्यांसाठी आपण थोड्याशा गप्पा मारायला एक 10 मिनिटं किंवा 5 ते 10 मिनिटं देऊयात. मी तुम्हाला अनम्यूट करण्याची परवानगी देतो. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता ह्या सत्संगातून. फक्त सगळ्यांनी एकाच वेळी बोलू नका. अगोदर व्हिडिओ ऑन करायचा, नियम प्रश्न विचारण्याचा. व्हिडिओ ऑन केल्यानंतर हात वर करायचा. हात वर केल्यानंतर मग मी त्यांचं नाव घेईन, तर त्यांनीच फक्त एकट्याने काय करायचं, स्वतःचा ऑडिओ सुरू करायचा आणि प्रश्न विचारायचा किंवा बोलायचा. आणि तुमच्या आजूबाजूला खूप गोंधळ सुरू असेल, आवाज असतील पाठीमागे, तर थोडीशी काळजी घ्या. तर मी आता तुम्हाला परवानगी इथे दिलेली आहे, तुम्ही बोलू शकता. कुणाला काही प्रश्न असतील
काही व्यक्त करायचं असेल तर तुमचा हात वर करा किंवा बोट वर करा आणि बोलू शकता. हा, जयसिंग नवले यांनी हात वर केलेला आहे. जयसिंग जी बोला. जय गुरुदेव. जय गुरुदेव. मला एवढं स्पष्टीकरण पाहिजे की एकदा आपण 24 अवतार पण म्हणतोय आणि एकदा दशावतार पण म्हणतोय. मग हे दशावतार आणि 24 अवतार हे थोडे असं वेगळं स्पष्टीकरण मिळालं तर बरं होईल एखाद्या सत्संगामध्ये. हो, किंवा आता जरी दिलं तरी चालेल. आहे. खूप सोपं आहे बरं का. ह्या ज्या कथा आहेत, ही जी पुराणं आहेत, ही सगळी ऋषींनी रचलेली आहे. आणि हे कसं, हे याने त्याला सांगितलं, त्याने त्याला सांगितलं, अशा स्वरूपात आपल्यापर्यंत येत असतं हे. याच्यामध्ये प्रधान ज्याला आपण म्हणूयात अवतार, तर ते प्रधान अवतार 10 आहे. त्यातला सुद्धा पूर्ण अवतार एकच आहे. पूर्ण रूपानं घेतलेला अवतार एकच, तो म्हणजे श्रीकृष्णाचा. काही अंशावतार आहेत, काही मानव अवतार आहेत. तर असे त्याचे प्रकार आहेत. आणि तुम्ही इंटरनेटवरती जरी मराठीमध्ये थोडस टाईप केलं ना, की 24 अवतार एवढा शब्द फक्त टाईप करा, 10 अवतार, तर खूप सुंदर सुंदर माहिती त्याच्यातून यायला लागते. आणि आपण सुद्धा पुढे एखाद्या वेळेस त्याच्यावरती जरूर सत्संग करूया. छान. सविता यांनी हात वर केलेला आहे. सविता, तुम्ही विचारू शकता. हो, मला विचारायचं काही नाहीये, शेअरिंग करायचं होतं. करा ना. हा, ऍक्च्युली म्हणजे आजचं सेशन नंतर मला खूप इनर सायलेन्स जाणवतोय, हे मला शेअर करायचं होतं. व्हेरी गुड, Thank you. थँक्यू थँक्यू. अजून कोण प्रश्न कोणी विचारणार असतील तर अगोदर सुनंदा काशीद त्यांनी हात वर केलेला आहे. विचारा सुनंदा. मग मला प्रश्न असा विचारायचा आहे की आतापर्यंत भागवत जे आम्ही ऐकत होतो ते फक्त कथा रूपाने होते, पण त्याच्यामध्ये जी मागची जी पार्श्वभूमी आहे किंवा मग हे 24 तीर्थकर, 9 ऋषभ, मी हे खरं म्हणजे तर आजच ऐकलं. मला हे असं वाटलं नव्हतं की हे याचा संबंधित असं आहे, हा कधीच विचार केला नव्हता. पण ही आज मला नवीन माहिती मिळाली आणि मला याच्यातली आणखीन सखोल माहिती पाहिजे. खूप खरं आहे तुमचं म्हणणं. होतं काय बरं का, की भगवंतांनी जे सांगितलेलं आहे, 7 दिवसामध्ये सप्ताह करून तुम्ही संपूर्ण भागवताचं काय करा, ग्रहण करा. त्याच्यामुळेच आपण भागवत सप्ताह हा शब्द प्रचलित झाला. आज खेडोपाडी हजारोंच्या संख्येने भागवत सप्ताह होतात. अपेक्षित असं आहे की त्या 7 दिवसामध्ये संपूर्ण भागवत ग्रंथामधलं किंवा भगवद्गीतेमधलं संपूर्ण ज्ञान, तो भागवत सप्ताहाचे जे कोणी मुख्य हे असतील, व्यक्ती म्हणूया त्यांना, महाराज असतील, तर त्या महाराजांनी ते आथपासून इथपर्यंत त्या समुदायाला दिलं पाहिजे, असं अपेक्षित आहे. परंतु आपण घडतं काय की दुपारच्या वेळेला ज्ञानेश्वरी पारायणाच्या नावाने अगदी सुपरफास्ट, कारण मुळातच काय झालेलं आहे की भगवद्गीता 700 श्लोकांची आहे. त्याचा अतिशय प्रचंड विस्तार हा कशामध्ये आहे, ज्ञानेश्वरीत आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीचं पारायण पूर्ण तर 7 दिवसात करायचंय, पण ती इतकी सुपरफास्ट गाडी असते की शब्दांचा अर्थ लागत नाही आणि विवरण तर लांबच राहिलं, जो वाचतो त्यालाही समजत नाही. अशा रीतीने ते आपण 7 दिवसात पूर्ण करतो. संध्याकाळच्या वेळेला कीर्तनकार येतात, ते कुठला तरी एखादा श्लोक घेतात, एखादं उवी घेतात आणि त्याच्यावरती कथा कथेत कथा कथेत कथा, तर 3 तासात इतक्या कथा आणि उपकथा होतात की मूळ श्लोक आपणच विसरून जातो काय होता ते. आणि अशा रीतीने तो जो गाभा आहे ज्ञानाचा, त्या गाभ्यापर्यंत आपण पोहोचतच नाही. ही खरंच एक दुर्दैवाची गोष्ट आहे. पण याच्यावरती उपाय काय, तर जोपर्यंत सामान्य जनांना लिहिता वाचता येत नव्हतं, तोपर्यंत कुणीतरी महाराजांनी हे सांगणं आणि जनतेनं ऐकणं हे ठीक होतं. पण आपण सगळे सुशिक्षित आहोत, आपल्याला सगळ्यांना लिहिता वाचता येतं. आपण सगळ्यांनी स्वतःहून हा जो भागवत महापुराण नावाचा जो ग्रंथ आहे, हा आपण मागवला पाहिजे.
आपल्या घरात तो असला पाहिजे आणि नियमित रीतीनं आपण दररोज त्याचं एक अर्धा तास का होईना वाचन करायला पाहिजे. इतकं सुंदर आणि इतकं प्रचंड आहे. म्हणजे आपण आज जो सत्संग केला ह्या रीतीने जर आपण सत्संग करत राहिलो ना, तर निदान 10 ते 15 वर्ष सत्संग चालेल. बापरे. इतकं ज्ञान आहे याच्यामध्ये. जसे आता मी तुम्हाला 9 यांची नावं सांगितली, कुणाची 9 योगेश्वरांची नावं सांगितली, अशी लाखो नावं याच्यामध्ये सामील आहेत. तुम्ही जर म्हणाल ऋषभ राजाला जी 100 मुलं झाली त्या 100 मुलांची नावं सांगा, ती सुद्धा याच्यात आहेत. म्हणजे इतका हा ग्रंथ विस्तारित आहे. इतक्या सुंदर सुंदर कथा आहेत, पण ह्या कथांच्या आवरणामध्ये अतिशय मौलिक असं ज्ञान दिलेलं आहे. हे पहा, भगवत गीता हा एक सेपरेट ग्रंथ नाहीये. महाभारतामध्ये भीष्म पर्वातला एक छोटासा भाग आहे गीता. मग गीता हा त्या बदाम जसा असतो की नाही, बदाम, त्या बदामाच्या भोवती एक कठीण फळ असतं, त्या फळामध्ये बदाम असतो. तसं गीतेच्या दोन्ही बाजूला महाभारत नावाचं एक आवरण आहे. म्हणजे गीतेचं सुंदर आणि महत्वपूर्ण ज्ञान देण्यासाठी गीतेसारखं किती महाप्रचंड आवरण रचलंय त्या ग्रंथाभोवती. त्या 700 श्लोकांभोवती हजारो श्लोकांचं आवरण रचलंय. सुंदर असं एक कथा रचली आहे आणि त्या कथेच्या आकर्षणानं माणूस तिथपर्यंत जातो आणि शेवटी ते ज्ञान घेतो. तसंच भागवतामध्ये हजारो कथा आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जसं नारद हे ज्ञान देत आहेत, तसंच ह्याच अध्यायामध्ये 11व्याच स्कंधामध्ये हंसगीता आहे. खरं तर आपण मागच्या वेळेला हंसगीतेचा संकल्प केला होता, पण तो अजून लांबच राहिलाय. तर त्या हंसगीतेमध्ये सुद्धा हे ज्ञान आहे. म्हणजे अशा रीतीनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ऋषींनी वेगवेगळ्या भक्तांना हेच ज्ञान दिलेलं आहे, फक्त वेगळ्या शब्दात दिलेलं आहे. आणि ते वेगळ्या वेगळ्या शब्दांमध्ये पुन्हा पुन्हा घेण्याचा फायदा असा आहे की ते ज्ञान आपल्या मनामध्ये सखोल रुजतं. आणि जोपर्यंत ते ज्ञान आपल्या मनामध्ये सखोल रुजणार नाही, ते ज्ञानच आपण होऊन जाणार नाही, तोपर्यंत नित्य नियमानं हे घेणं खूप आवश्यक आहे. याच्याकडे आपण पुराणातली वानगी असं म्हणून दुर्लक्ष करणं उपयोगाचं नाहीये. हे खूप नित्य नियमानं घेणं अतिशय आवश्यक आहे. याला रसाळ कथा आहेत, पण त्या रसाळ कथा सुद्धा आपल्या मनोरंजनासाठी खूप आवश्यक आहे. जर मी प्रत्येक सत्संगात अशाच पद्धतीनं ज्या मगाच्या 3-4 अगदी जड अशा स्लाइड होत्या, त्या स्लाइड उघडून बसलो तर आपण पळूनच जाणार सगळेजण, नाही का? पण जर याच्यात रुचकर आणि रसाळ अशा कथा येत राहिल्या मधून मधून, तर काय होईल? आपल्या सत्संगात आनंद निर्माण होईल. तर त्यासाठी तुम्ही जो प्रश्न विचारलेला होता की भागवतामध्ये आम्ही ऐकतो, पण तुम्ही जे सांगितलं हे कधी ऐकायलाच नाही मिळालं, तर त्याचं कारण हे असं आहे. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ किंवा शेअरिंगकडे. कुणी आहे का आणखी बोलणार? हा, श्याम लोकरे, तुम्ही हात वर केला. श्याम, विचारा तुम्ही. जय गुरुदेव. छान झाला सत्संग आज. जय गुरु. मला असं वाटतं की अहम ब्रह्मास्मी याची प्रचिती आल्यासारखी वाटते. सुंदर झालंय. खरं आहे, अगदी साक्षात भगवंतच आपल्याला हे ज्ञान देत आहेत. मी सांगत आहे, तुम्ही प्रश्न विचारत आहात. तुम्ही प्रश्न विचारत आहात म्हणजे तुमच्या रूपानं भगवंतच प्रश्न विचारत आहे आणि मला आणखीन सखोल आत्मपरीक्षण करायला लावत आहे. म्हणजे तिकडून पण भगवंत बसलाय, इकडून पण भगवंत बसलाय. दोन्हीकडून तो आपल्याला काय करतोय? तर हे ज्ञान देतोय. सुंदर झालंय. छान, थँक्यू. आणखीन कोणी आहे का? कोणाला बोलायचंय, विचारायचंय? छान. आपण काश्मीरानं हात वर केलेला आहे. आपण काश्मीरा मला वाटतं बरीच लांबून प्रश्न विचारते. मध्य प्रदेश, बरोबर आहे ना काश्मीरा? हो, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि खूप छान झाला सेशन आपला. खूपच छान. परम आनंद आणि परम शांतीचा अनुभव झाला. शब्द नाही ते व्यक्त करण्यासाठी. आणि सगळ्या भक्तांकडून आपल्याला कोटी कोटी वंदन, एवढं नक्की सांगेल सगळ्यात आधी. दुसरी गोष्ट अशी जी अहंकाराबद्दल सांगितली, नाहीही म्हटलं तरीही अहंकार स्लाइट तरी असतं. तर ते अहंकाराला पूर्णपणे कसं काढायचं आयुष्यात,
हा, काश्मीराजी, अहंकाराला काढायचं नसतं. कारण नाटकातल्या नटानं जर त्याचे रोल टाकून दिले तर ते नाटक बघायला कोणी येईल का? आपण नाटक बघायला गेलो आणि तिथे भीमाचं पात्र आहे किंवा तिथे रावणाचं पात्र आहे, आणि ते जर पात्र म्हणू लागलं की मी रावणच नाहीये, हो मी खरं तर मी अमुक अमुक आहे, मी राजेंद्र बडे आहे, पण ह्या लोकांनी बळेच मला रावण करून इथे आणून उभा केलंय, मला क्षमा करा, मी रावण नाहीये. लोक मला काय करतील? दगड फेकून मारतील आणि हाकलून देतील, नाही का? तसंच हा जो आपण आकार धारण केलेला आहे तो आकार आवश्यकच आहे, तो आकार टाकून द्यायचा नाहीये. फक्त आतून जाणीव ठेवायची की तो आकार म्हणजे मी नाहीये, तो आकार म्हणजे मी नाहीये ही जाणीव ठेवून तो रोल 100% निभवायचा आहे. तुम्हाला ते नाटक कधी आवडतं? ज्या वेळेला ते पात्र जे होतं ते पात्र 100% तुम्हाला हुबेहूब तसं वाटू लागतं, तेव्हाच तुम्हाला मजा वाटते ना. मग तसंच इथे पण आहे. सासूनं जर 100% सासूचा रोल केला नाही तर त्या घरामध्ये ती सासू आहे आणि मी सून आहे असं वाटेल का? वाटलं पाहिजे ना जरा. नाही. ती सून आहे आणि तुम्ही सासू आहेत असं वाटलं तर मजा येईल का? सांगा बरं. तुम्ही सून असून सासूचा अवतार धारण केला आणि त्या सासूबाई असून त्या सुनेसारख्या वागू लागल्या तर मजा येईल का? नाही येणार. तर त्यामुळे सासूने जरी सासू पण फार गाजवलं तरी टाळ्या वाजून त्यांना प्रोत्साहन द्यायचं, वा वा छान, काय छान रोल करताय तुम्ही, असं मनातल्या मनात म्हणायचं, मोठ्याने नाही. छान. ओके, येस, थँक्यू. ओके, व्हेरी गुड. जय गुरुदेव. आपण इथे थांबूया. जय गुरुदेव. मनीषा, तुम्ही हातवर नाही केलेला ना? तुमचा हात दिसला मला. विचार. हॅलो, विचारा मनीषा, बोला. काही विचारायचं नाही. तुम्ही जी माहिती दिली ती खूप खूप मनाला भावले आणि आम्ही ऐकलंय पोथी पुराण, पण असं नाही कधी ऐकायला मिळालं. इतकं सुंदर की मला हेच करू शकत नाही. तर खूपच तुमचे आभारी आहोत आम्ही. याच्या पुढेही आम्हाला अशीच माहिती द्या. चालेल, आपण प्रत्येक एकादशीच्या दिवशी हा सत्संग करणार आहोत आणि ह्या माध्यमातून आपण सगळेजणच, तुम्ही आणि मी, आपण सगळेजणच ह्या माध्यमातून हे ज्ञान ग्रहण करणार आहोत. मी पण काही भागवत नाही आहे किंवा भागवत ग्रंथाचा पूर्ण अभ्यास केलाय असं नाहीये. एकदा मी थोडस त्रोटक अशा पद्धतीने फास्ट रीडिंग केलेलं आहे. पण आता सत्संग घ्यायचा म्हटलं की अगोदर 15 दिवस किंवा 8 दिवस तरी मला सखोल वाचावं लागतं ते, आणि त्याच्यामध्ये मला तुमच्यापेक्षा 10 पट जास्त सखोल मिळतात. तर हा माझा खूप मोठा फायदा आहे तुमच्यामुळे. तुमच्या सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. प्रार्थना करूयात. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः.
ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री